गुड इव्हिनिंग. तर आपण आजपासून नवीन सेशन स्टार्ट करतोय. 30 डे कन्सिस्टन्सी प्रोग्राम म्हणून आपल्याला करायचं आहे. त्यासाठी मला काही बेसिक गोष्टी तुमच्याकडून क्लिअर करून घेणं गरजेचं आहे आणि नंतर लाईव्ह मार्केटमध्ये पण कसं काम करायचं, लाईव्ह मार्केटचे पण काही सेशन्स आपण आता प्लॅन करणार आहोत. त्या सगळ्या गोष्टी होतील. पण पहिली गोष्ट, काही लोक नवीन पण कनेक्टेड आहेत आणि काही लोक जुने पण राहणार आहेत. तर मी सुरुवातीला आपण चार्ट कसा रीड करतो, डिसायसिव्ह कॅन्डल कसं बघतोय, या सर्व गोष्टी आज परत एकदा क्लिअर करून घेणार आहे. आणि नवीन लोकांसाठी तर फर्स्ट टाइम राहील, तर ती प्रोसेस मी स्टार्ट करतोय. आणि नंतर मग आपण बाकी सगळ्या गोष्टी, आपण या कन्सिस्टन्सी कसं वाढवू शकतोय आणि त्यासाठी काय प्रोसेस फॉलो करायची, त्या गोष्टी आपण कम्प्लिटली पुढे करणार आहोत. तर इव्हन दो लाईव्ह मार्केटमध्ये पण आपल्याला काही सेशन्स इथं प्लॅन करायचे, तर त्या सगळ्या गोष्टी मी पुढे तुम्हाला सांगेलच कसं केलं जाईल. आता आपण सुरुवात करूया. सगळ्यात पहिले जो आपण चार्ट रीड करणार, तर कोणताही चार्ट तुम्ही लावणार काहीतरी मार्केट रीड करताना बेसिक चार्ट टाईप राहतोय. टेक्निकल चार्ट मध्ये तुम्हाला लाईन चार्ट, कॅन्डलस्टिक चार्ट किंवा बार चार्ट वगैरे वापरले जातात. कॅन्डलस्टिक चार्ट मोस्टली लोक जास्त बघतात, कारण की त्यात ओपन, हाय, लो, क्लोज सगळ्या गोष्टी, इन्फॉर्मेशन एक प्रॉपर तिथं प्रेझेंट केली जाते. तर कॅन्डलस्टिक चार्ट म्हणजे कोणता चार्ट आहे, 2 मिनिटात मी इथं दाखवतो तुम्हाला की मार्केटमध्ये. आता हा मी एक वेगळा चार्ट आहे, आपण हा चार्ट शिकणार आहोत, पण मी सध्या नॉर्मल चार्ट लावून देतो. कॅन्डलस्टिक चार्ट तुम्हाला लावतोय. या लेवल मी हाईड करतोय. आपण त्यानंतर बघूया की याचा वापर कसा करायचा आहे. ओके, ठीक आहे. आणि हे ऍक्च्युली जनरेट कसं करायचं ते पुढे बघूया. ओके, तर मी नॉर्मल प्लेन चार्ट लावलेला आहे तुमच्या समोर. सध्या बघा निफ्टी 50चा चार्ट मी इथं ठेवलेला आहे. 5 मिनिटं, 15 मिनिटं, 30 मिनिटं, 1 डे, वेगवेगळे टाइम फ्रेम तुम्ही लावू शकताय. टाइम फ्रेम याचा अर्थ काय, की एक कॅन्डल, जेवढ्या पण या कॅन्डल इथं तुमच्या समोर दिसतील, या कॅन्डल क्रिएट करण्याचा टाइम, स्टार्टिंग पासून क्लोज करायला किती वेळ मार्केट घेतोय, त्याला आपण टाइम फ्रेम म्हणतोय. तुमची चॉईस आहे. तुम्ही 5 मिनिटं, 15 मिनिटं, 30 मिनिटं वेगवेगळ्या टाइम फ्रेम इथं लावू शकताय. ओके, आपल्याला इंट्राडे करायचंय म्हणून 5 मिनिटं बेटर आहे. तुम्हाला जर अजून थोडस लॉंग टर्मचा विचार करायचे असेल, तर मग 15 मिनिटं, 30 मिनिट्स आहे, तर 1 आवर तुम्ही बघू शकताय, पण ते पुढची गोष्ट आहे. आता सध्यासाठी आपल्याला मार्केटवर फोकस करायचा आहे आणि आपण पैसे एस्पेशली आपण इंट्राडे साठी पहिले फोकस करणार आहोत. तर मी 5 मिनिटाची टाइम फ्रेम ठेवणार आहे. त्यानंतर जो चार्ट टाइप आपण आता बघत होतो ते आहे कॅन्डल चार्ट. कॅन्डलस्टिक चार्ट आपण जे बोलतो, या कॅन्डल चार्ट मध्ये ओपन, हाय, लो, क्लोज मार्केटचे जे असतात ते जसेच्या तसे इथं प्रेझेंट केले जातात आणि त्यानुसार काही कॅन्डल तयार होतात. म्हणजे 9:15 ला मार्केट कुठं होतं, 9:20 ला मार्केट कुठं आहे, तर 9:15चं स्टार्टिंग पॉइंट, 9:20 एंड पॉइंट, तर एक कॅन्डल पहिली बनून जाईल. अशा दर 5-5 मिनिटाचा नवीन कॅन्डल इथं क्रिएट केले जातात, त्याला आपण टाइम फ्रेम म्हणतोय. मग याच्यात ओपनिंग जर मार्केटमध्ये, जे ओपनिंग टायमिंगला जे मार्केट जिथे आहे, तिथून जर मार्केट क्लोजिंग टाइमला खाली असेल, तर त्या कॅन्डलला रेड दाखवलं जातं. आणि जर ओपनिंग प्राइस पेक्षा जर मार्केट वरती असेल, तर त्या कॅन्डलचा कलर ग्रीन केला जातो. म्हणजे या ज्या रेड ग्रीन कॅन्डल तयार होत आहेत, या पुढे मार्केट वरती जाईल असं सांगत नाहीये, किंवा रेड बनलं म्हणजे मार्केट खाली पडेल असं सांगत नाहीये. त्या पर्टिक्युलर टाइमामध्ये काय झालं हे सांगताय. एस्पेशली लोक मार्केटमध्ये ट्रेडिंग करताना का मिस्टेक करतात, त्यातलं पहिली गोष्ट आहे, जसं आज पण तुम्ही बघितलं असेल की मार्केट सकाळी ओपन झालं 9:30 नंतर, या 3-4 कॅन्डल जोरात खाली पडल्या. आपण इकडं कॉल बाय करत होतो किंवा आपण अपसाईडचे ट्रेड घेतो का, पण कदाचित एस्पेशली नवीन लोक जे असतील, त्यांना इथं ट्रेड घेतलाच नसेल त्यांनी, म्हणजे प्राइस भेटत पण असेल तरी ट्रेड घेतला गेला नसेल, कारण त्यांना काय वाटतंय, अरे मार्केट तर कंटिन्युअस खाली येत आहे, या रेड रेड कॅन्डल बनतायत आणि आपण कसं काय बाय करायचं. पण अल्टिमेटली लक्षात घ्या, तेच आपल्याला शिकायचं आहे. पण आतासाठी महत्वाची गोष्ट काय, या ज्या कॅन्डल तुमच्यासाठी रेड दिसत आहेत, याचा अर्थ पुढे मार्केट खाली पडणार हे दाखवत नाहीये. कॅन्डल काय दाखवतायत, की त्या पर्टिक्युलर टाइमात मार्केट खाली गेलं का वरती गेलं, हे ते कॅन्डल दाखवत आहे. जर ग्रीन ग्रीन कॅन्डल नंतर मार्केट वरती जाणार असेल, तर मग इथं पण ग्रीन कॅन्डल बनल्या, तर इकडे पण ग्रीन कॅन्डल बनल्या, मग त्याच्यानंतर मार्केट खाली नको पडायला. म्हणजे सांगायचा उद्देश काय, की कॅन्डल कोणत्या बनतात यानुसार पुढे मार्केट कुठे जाणार आहे हे डिसाईड करायचा, विचार करायचा सोडायचा आहे. थोडं अनालिसिस करण्याची प्रोसेस बदलायची. जसं आता इथं कंटिन्युअसली मार्केट खाली आलेलं आहे, याचा अर्थ उद्या मार्केट वरती जाईल का खाली जाईल असा विचार नाही करतायत. की आपण काय करतो, की मार्केट जोर जोरात रेड कॅन्डल बनवतोय म्हणजे खाली जाईल
असा जो विचार करतात ना, आणि म्हणून तुम्ही मार्केटला चेस करतात. आपल्याला समजून घ्यायचं आहे की मार्केट हे वरून खाली आलं. आता इथं आलं, सगळ्यांना या रेड कॅन्डल दिसतायत, पण त्यानंतर पण मार्केट एवढं वरती उठलं, याचा अर्थ इकडं कोणीतरी पहिले बाय करत होता. जे लोक बाय करत होते त्यांना कसं कळत होतं, कारण या कॅन्डल बनण्याच्या पहिले त्यांना एवढं कळतंय की इकडं बाईंग करायची आहे. मग हे ऍडव्हान्स मध्ये आपल्याला कसं कळेल की हा जो मार्केटचा ट्रेंड अप आहे, हा मार्केट वरती जातोय, हे वरून जे मार्केट खाली आलं ते फक्त पुलबॅक करून अल्टिमेटली मार्केट वरतीच जाणार आहे की मार्केटचा ट्रेंड रिव्हर्स होणार आहे. या दोघांचा फरक लाईव्ह चार्टला ओळखण्याची प्रोसेस आपल्याला शिकायची आहे. हे लक्षात घ्यायचं. म्हणजे आपण ही पूर्ण प्रोसेस एखाद्याला 2-4 दिवसात होऊन जाणार आहे, एखाद्याला 8 दिवस लागतील, एखाद्याला 15 दिवस लागेल. पण अल्टिमेट गोल काय, की जसं सपोज इथून मार्केट खाली आलं परत वरती गेलं, पण इकडे बघा, इकडे खाली आलं, थोडंसं वरती गेलं पण परत खाली येतंय. मग या दोघांमध्ये फरक काय आहे? इकडं मार्केटचा ट्रेंड डाऊन झालेला आहे, पण इकडं मात्र मार्केटचा ट्रेंड अप होता. इकडं आपण बाय करू शकत होतो, पण इकडं खाली जेव्हा पडतंय तेव्हा आपण कोणताही लगेच बाईंग करायचा प्रयत्न नाही केला. मग यातला फरक काय आहे? याला आपण पुलबॅक म्हणायचंय का ट्रेंड रिव्हर्सल म्हणायचंय? या सर्व गोष्टी आपल्याला इथं टप्प्याटप्प्याने, एका दिवसात नाही होणार, कदाचित 2, 4, 8 दिवस लागतील. पण या सर्व गोष्टी आपल्याला टप्प्याटप्प्याने शिकायचं आहे. बेसिक प्रोसेस मी तुमच्या समोर ठेवलेली आहे की कॅन्डलस्टिक चार्ट हे चार्ट जे बनतायत, ज्या कॅन्डल ग्रीन किंवा रेड, पहिले तुमचा मीथ जे मार्केट मधलं तुमचं माइंडसेट जे चालू आहे ना, की सर एवढं जोरात मार्केट खाली पडत होतं म्हणून मी बाय नाही करू शकलो. आज पण भरपूर लोकांचे फोन आले मला की आपण ट्रेड तर दिला पण नाही होत. आणि यात स्वतःला काही खूप कमी असं समजून घ्यायची गरज नाहीये. ही नॉर्मल थिंकिंग आहे. या गोष्टी प्रत्येकाजवळ 100 पैकी 90-95 लोकांजवळ होत आहेत. तुम्हाला रेड कॅन मार्केट दिसतंय, तुम्हाला कॉल बाय करायचंय, होणारच नाही, होतच नाही. आणि तेच गोष्ट आपल्याला हवं होईल. पण जेव्हा जमायला लागेल, तुम्ही जर इकडे कुठं, चला ही कॅन्डल जाऊ द्या, या कॅन्डल नंतर पण बाईंग केली ना तरी चांगली रॅली येऊन जाणार. त्यामुळे तो प्रॉब्लेम नाहीये. मुद्दा काय की तुमच्याकडे कन्व्हिक्शन यायला पाहिजे आणि ती जर्नी आपल्याला स्टार्ट करायची. तर ती पूर्ण प्रोसेस आपल्याला शिकायची आहे. बेसिक कोणतीही कॅन्डल तुमच्या समोर येईल, ओपन, हाय, लो, क्लोज, तुमच्या त्या कॅन्डल रीड करायच्या आहेत. म्हणजे त्या पर्टिक्युलर टाइमात मार्केटने काय केलं हे तुम्हाला कळेल. म्हणजे काय, की जसं मी कोणत्याही कॅन्डलवर कर्सर ठेवतोय, डबल क्लिक करतोय सपोज दॅट मी, तर OHLC, ओपन, हाय, लो आणि क्लोज, त्या पर्टिक्युलर कॅन्डलचे तुम्हाला दिसेल बघा. जसं मी कॅन्डल शिफ्ट करेल त्या त्या पर्टिक्युलर कॅन्डल मध्ये मार्केटने किती ओपन केला, किती हाय केला, किती लो केला, या सर्व गोष्टी तुम्हाला दिसत असतात. तर त्या टाइमात मार्केटमध्ये काय झालं, ते ओ म्हणजे ओपन आहे, एच म्हणजे हाय आहे, एल म्हणजे लो आहे आणि सी म्हणजे क्लोज आहे. तर तुम्ही फक्त एक सिंगल क्लिक करून तुमच्या या कर्सरच्या बाजूला पण ती डेटा विंडो आणू शकतायत. तर ते पॉसिबल होत नाही, मी त्याला सोडलं. आता मी ज्या कॅन्डलवर कर्सर ठेवतोय त्याचा डेटा इथं बघा वरती, ओ म्हणजे ओपन आहे, एच म्हणजे हाय, एल म्हणजे लो, सी म्हणजे क्लोज आहे. तुम्ही वरती बघा किंवा तुम्ही कर्सरवर इथं करून त्या कॅन्डलवर एक एक क्लिक करा, तर तुमची मर्जी आहे. तुम्हाला ते पण प्रोसेस करता येईल. या पद्धतीने तुम्हाला चार्ट बघता येतोय. तर याचा अर्थ काय, की मार्केटने कुठं ओपन केलं, मार्केट सध्या कोणत्या रेटला चालू आहे, किती वरती गेलं होतं, हे तुम्हाला रीड करता यायला पाहिजे. त्याच्यासाठीची ही प्रोसेस आपण इथं आता सुरू केलेली आहे, लक्षात घ्यायचं. बरोबर आहे. तर मार्केटचं बेसिक चार्ट रीड करण्याची प्रोसेस आहे. पण मी तुम्हाला आता जे सांगत होतो की हे वरून जे मार्केट खाली येतंय, हा पुलबॅक होता, इकडं आपण बाय केलं असतं तर मार्केट वरती जाईल. याचं कन्व्हिक्शन कुठून येणार आहे आपल्याला? ते कन्व्हिक्शन येण्याच्या प्रोसेसला आपल्याला जर शिकायचं असेल तर आपल्याला ऍडव्हान्स चार्ट शिकायचं. म्हणजे काय, की या ज्या कॅन्डल मार्केटमध्ये बनतायत, जो ओपन, हाय, लो, क्लोज किंवा ग्रीन रेड कॅन्डल बनतायत, याच डेटाचा वापर करून एक्झॅक्टली मार्केटचा करंट ट्रेंड काय चालू आहे, मार्केट वरून जे पडतंय ते ट्रेंड रिव्हर्स करतोय का पुलबॅक करतोय, आणि पुलबॅक करतोय तो कधीपर्यंत मला त्याला पुलबॅक कन्सिडर करायचं आहे, त्याच्यासाठी आपण एक ऍडव्हान्स चार्ट शिकणार आहोत. चार्ट आहे हिकानशी चार्ट. त्याच्यात बघा तुम्हाला कसं बदल करता येईल. हा जो हिका कॅन्डलस्टिक चार्ट असेल, याच्यात तुम्ही थोडंसं डाऊन साईडला गेलात तर तुम्हाला इथं हिकानशी चार्टचा ऑप्शन दिसेल बघा. हिकानशी करून चार्ट दिसेल. ट्रेडिंग व्ह्यूला किंवा तुमच्या कोणताही ब्रोकर असेल, जवळजवळ 99.99 प्रत्येक ब्रोकरकडे आता ट्रेडिंग व्ह्यूचा चार्ट असतो.
तर तुम्हाला आरामात एकादशी चार्ट तिथं बघायला भेटतील. एकादशीवर क्लिक करायचंय. थोडस चार्ट मॉडिफाय होणार आहे, लक्षात घ्या. आता याच्यात पण 3-4 कॅन्डल रेड दिसतात आहेत, पण याच्यात ज्या ना दिसण्याची प्रोसेस थोडी बदलते. कॅन्डल जी एकदम पहिली एकदम मोठी बनली होती, ही इनडिसायसिव्ह. आता वरती पण लाईन आहे, खाली पण शॅडो आहे. याचा अर्थ काय की ते डिसिजन मेकिंग नाहीये. याच्यात कोणतं आपलं टेन्शन घ्यायची गरज नाहीये. या पहिल्या 2-3 कॅन्डल नंतर 9:30 नंतर आपल्याला मार्केट मिळू. मग हा वरून मार्केट खाली येते, वरती जाणार कसं कळेल? त्यासाठी आपण काही प्रोसेस याच्यात करतोय, काही गोष्टी आपण ऍड ऑन करतोय. तर पहिले तर मला या चार्ट कसं रीड करायचा आहे. हा जो इकॉनॉमी चार्ट मी तुमच्या समोर ठेवलेला आहे, या इकॉनॉमी चार्टला मी रीड करताना काय करतो बघा. जेव्हा तुम्हाला येतं या चार्टवर, आता जसं आपण नॉर्मली कॅन्डलस्टिक चार्ट जेव्हा ठेवतोय त्याच्यात वेगवेगळे कॅन्डल असतात. कॅन्डलस्टिकचे पॅटर्न जर तुम्हाला विचारले ना, तर खूप सारे पॅटर्न आहेत. म्हणजे 100 एक पॅटर्न तुम्ही सांगू शकता. वेगवेगळे कॅन्डल, या कॅन्डलला हॅमर म्हणणार, मग ही एंगल्फिंग म्हणणार, मग इनसाइडर म्हणणार, असं खूप साऱ्या गोष्टी. ओके, परफेक्ट रिव्हर्सल आहे, रिव्हर्सल आहेत. मला ते तुम्हाला कन्फ्युज नाही करायचं. ओके, सांगायला मी सांगू शकतोय. अजून 10 दिवस मी फक्त कॅन्डलस्टिकवर तुमचा टाइम वेस्ट करू शकतोय, पण त्याच्याने ते प्रॅक्टिकली ट्रेड करताना पण कन्फ्युजन असतं. मग ते नको. आणि म्हणून मला काय करायचंय, थोडंसं इझी आणि प्रत्येकाला वापर करता यायला पाहिजे, म्हणून आपण इकॉनॉमी चार्टवर जातोय. याच्यात पण 2 प्रकारचे पॅटर्न मार्केट कॅन्डल तयार होईल. जसं रेड किंवा ग्रीन बनवतो, इथं पण रेड ग्रीन कॅन्डल आहेत, पण कलर नुसार क्लासिफिकेशन नाही करायचं. कसं करायचं बघा. या पहिल्या 2 आजचा कॅन्डल बघा. पहिली कॅन्डल जी होती ती रेड बनलेली आहे, ती वरच्या बाजूला पण लाईन आहे, खाली पण लाईन आहे. दुसरी कॅन्डल जी ग्रीन बनली आहे, वरती पण लाईन आहे, खाली पण लाईन आहे. म्हणजे ज्या कॅन्डलला वरती खाली दोन्ही बाजूला शॅडो असतील, तिला आपल्याला डोजी म्हणायचं. आणि ही कॅन्डल बघा, हिचं जर तुम्ही क्लोज ऑब्झर्वेशन केलं, तर हिच्या एकाच बाजूला शॅडो तुम्हाला दिसणार आहे बघा. चेक करायचं, या थर्ड कॅन्डलच्या खालच्या बाजूला बिलकुल प्लेन आहे. ही अशी छोटी पण लाईन नाही, इथं खाली लाईन नाहीये. छोट्या खालच्या बाजूला बिलकुल मार्केट प्लेन आहे. जर प्लेन असेल तर त्या कॅन्डल एका बाजूला बघा, इकडे बिलकुल प्लेन आहे आणि या बाजूला शॅडो आहे मार्केटमध्ये. एका बाजूला वन वे, एका बाजूला शॅडो असेल आणि एका बाजूला बिलकुल फ्लॅट असेल. जसं रेड बघा, ही कॅन्डल बिलकुल फ्लॅट आहे इकडं आणि एकाच बाजूला शॅडो आहे. एका बाजूला फ्लॅट आहे, एकाच बाजूला शॅडो आहे. तर ज्या कॅन्डल एका बाजूला शॅडो असतील आणि एका बाजूला प्लेन दाखवतील, तिला तुम्हाला सांगायचंय प्लेन कॅन्डल. आणि जी कॅन्डल बघा वरती पण शॅडो आहे, खाली पण शॅडो आहे, तिला आपण काय म्हणणार आहोत, डोजी. ही कॅन्डलची बॉडी जी ना, ही छोटी आहे, अजून मोठी आहे किंवा अशी बारीक पतली आहे, हे मॅटर करत नाही. आता ही कॅन्डल बघा, हिला खालच्या बाजूला बारीक शॅडो दिसते, हिला पण शॅडो दिसते, हिला मी डोजीज म्हणणार आहे. सांगायचा उद्देश काय आहे, की तुम्हाला याच्यात 2 प्रकारच्या कॅन्डल लक्षात यायच्या आहेत. एक अशी कॅन्डल राहील की जी फक्त एकाच बाजूला ही लाईन दाखवेल, डोजी म्हणजे जी आपण शॅडो म्हणतो किंवा टेल म्हणा, ती असते. एका बाजूला बिलकुल प्लेन असेल तर तिला प्लेन म्हणा. कॅन्डल रेड किंवा ग्रीन असेल, ग्रीन असेल तर खालच्या बाजूला प्लेन राहतो आणि रेड असेल तर वरच्या बाजूला प्लेन राहणार आहे आणि खालच्या बाजूला मार्केट डोज आपलं टेल दाखवणार आहे. अशी प्रोसेस. तर कलर रेड किंवा ग्रीन काही असू द्या, जर एका बाजूला प्लेन आहे तर त्या कॅन्डलला प्लेन म्हणून द्या. आणि जर वरती खाली दोन्ही बाजूला शॅडो असतील, वरती पण लाईन आहे, खाली पण लाईन आहे, तर त्या कॅन्डलला डोजी म्हणायचंय. मी कोणत्याही कॅन्डलवर कर्सर ठेवेल, तुम्हाला कॅन्डल प्लेन आहे का डोजी आहे सांगता येईल का? चॅट बॉक्समध्ये रिप्लाय करायचं. अगदी सिंपल पद्धतीने आपल्याला ही पूर्ण प्रोसेस समजून घ्यायची आहे. अगदी इझिली बघा, सपोज दॅट मी आता ज्या कॅन्डलवर कर्सर ठेवलेला आहे, ही कॅन्डल तुम्ही डोजी सांगाल की प्लेन सांगाल? चॅट बॉक्समध्ये रिप्लाय करायचं. या कॅन्डलला आपल्याला डोजी सांगायचे की प्लेन सांगायचे? यस, प्रत्येकाने रिप्लाय करायचा आहे. म्हणजे तेव्हा मला कळेल तुम्हाला कळतंय का. इन केस कोणाला काही प्रश्न असतील, काही डाऊट असतील, तर नक्कीच तुम्ही हँड राईज करू शकतायत किंवा माईक अनम्यूट करू शकतात. परफेक्ट, परफेक्ट. हिला प्लेन म्हणायचंय. ओके, जसं ही रेड आहे बघा, तसंच मी ही ग्रीन वाली मी रॅन्डमली कोणत्याही कॅन्डलवर कर्सर ठेवतोय. आता आता या कॅन्डलला बोलायचंय प्लेन का डोजी. एक काम करतो, मी कर्सर थोडा चेंज करतो, म्हणजे तुम्हाला शॅडो ओळखताना कन्फ्युजन नको व्हायला. ओके, येस.
मी हँड घेतलाय आता, ज्या कॅन्डलवर मी हँड ठेवलेला आहे, कर्सर ठेवलेला आहे, ती कॅन्डल तुम्ही प्लेन सांगाल का डोजी सांगाल? ओके, प्लेन प्लेन प्लेन. ओके, इझी आहे डिफिकल्ट आहे? प्रत्येकाने फटाफट चॅट बॉक्स रिप्लाय करायचा आहे. फर्स्ट टाइम एवढंच बघायचंय, खूप जास्त डोकं लावायचं नाहीये. आपण ऑलरेडी बोलतोय, आपल्याला क्लिअरिटी पाहिजे, कन्फ्युजन बिलकुल नकोय. तर मार्केट प्लेन आहे की डोजी आहे, प्रत्येकाला ओळखता येईल का? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करायचा आहे. एवढं ओळखू शकतायत का ही कॅन्डल प्लेन आहे का डोजी आहे? जमेल? अगदी सिंपल. बघा, मी रॅन्डमली एखादी कॅन्डल घेतोय, चला ठीक आहे, ही कॅन्डल बघा, प्लेन बनली का डोजी बनली हो? कॅन्डल प्लेन बनली का डोजी बनली? डोजी बनली. ठीक आहे, असं तुम्ही कोणत्याही टाइम फ्रेमला करू शकता ही प्रोसेस. जसं मी आता ही तुमच्या समोर 5 मिनिटावर करून दाखवलं, हे फक्त 5 मिनिटाला वापरायचं असं नाहीये. जसं एक्झाम्पल मी 15 मिनिटावर घेतोय, तुम्ही टाइम फ्रेम चेंज करा, तशी अनालिसिस बदला, आपल्याला त्याला वाद नाहीये. आपल्याला ती लॉंग टर्म अनालिसिस पण याच्यात करता येणार आहे. आता बोला, मी 15 मिनिटं सिलेक्ट केलेलं आहे. चला, या कॅन्डलला प्लेन सांगाल का डोजी सांगाल? येस, म्हणजे तुम्हाला 5 मिनिटाची कॅन्डल ओळखता येते, चार्ट रीड करता येतोय, 15 मिनिटाचा चार्ट रीड करता येतोय तुम्हाला. ही प्लेन आहे, हिला काय म्हणणार? ही रेड वाली, ग्रीन वाली पहिली डोजी. वरती पण शाडो आहे, खाली पण शाडो आहे. खालच्या बाजूला बघा, बिलकुल छोटासा शाडो आहे. ओके, यस. हिला काय म्हणणार या ग्रीनला? या ग्रीनला काय म्हणणार? ऑब्विसली परफेक्ट, हिला आपण काय म्हणणार आहे? प्लेन कॅन्डल म्हणणार आहोत. जमतंय? ओके, प्लेन काय हो? तुम्ही जर ऑब्झर्व कराल तर कोणत्याही कॅन्डल मध्ये 4 आउटपुट आपल्याला असतात, ओपन, हाय, लो, क्लोज. आता या कॅन्डलवर जर मी माझा कर्सर ठेवतोय, एकच मिनिट, मी तुम्हाला ओपन, हाय, लो, क्लोज दाखवून देतो लगेच. हा, आता तुम्ही ऑब्झर्व करा, ज्या कॅन्डलवर माझा कर्सर आहे त्या कॅन्डलचा ओपन आणि लो चेक करायचा आहे. ओपन आणि लो तुम्ही चेक करायचं. काय दिसतोय तुम्हाला ओपन आणि लो? सेम आहे की वेगवेगळा आहे? ओपन आणि लो चेक करा. ती कॅन्डल प्लेन का बनते? प्लेन बनण्याचं कारण काय आहे? की तिचा ओपन आणि लो एकच असतो आणि म्हणून ती प्लेन बनते. दिसतंय का सर्वांना? एक्झॅक्टली सेम आहे. ओपन आणि लो एक्झॅक्टली सेम आहे. पॉइंट नंतर पण सेम आहे बघा. 24,368.85 पॉइंट मध्ये पण व्हॅल्यू सेम राहील. जर ती डोजी असेल तर बघा, आता याच्यात ओपन आणि लो सेम आहे का? ओपन, हाय, लो तिन्ही व्हॅल्यू चेक करा. 3 पैकी कोणतेही 2 व्हॅल्यू सेम असेल तर प्लेन सांगायचं आहे. म्हणजे कधी ओपन आणि लो बघायचं, कधी ओपन हाय बघायचं, त्याचं पण कन्फ्युजन करू नका. तिन्ही व्हॅल्यू वेगवेगळे बघा. ओपन वेगळा आहे, हाय वेगळा आहे, लो वेगळा आहे. तर याला काय म्हणणार तुम्ही? डोजी म्हणायचंय. जर रेड असेल तर बघा, ही रेड बोला, याचं बोला. ओपन आणि हाय किंवा लो कोणत्या 2 व्हॅल्यू सेम दिसत आहेत? प्रत्येकाने रिप्लाय करायचंय. कोणत्या 2 व्हॅल्यू एक्झॅक्टली सेम आहेत? परफेक्ट. ओपन आणि हाय या 2 व्हॅल्यू इथं तुम्हाला क्लिअरली सेम दिसत आहेत, बरोबर आहे? म्हणून आपण तिला काय म्हणणार आहोत? प्लेन म्हणणार आहोत. तर कोणताही चार्ट टाईप लावा तुम्ही, 5 मिनिटं लावा, 15 मिनिटं लावा, 1 तास लावा, इव्हन दो डेली चार्ट लावून घ्या, मंथली चार्ट लावून घ्या. तुम्ही जी काही प्रोसेस कराल सर्वांमध्ये डेटा रीड करण्याची प्रोसेस सेम आहे. कॅन्डल प्लेन की डोजी, एवढं तुम्हाला पहिली बेसिक नीड आहे माझ्याकडे, की तुम्हाला हे यायला पाहिजे. वेदांत सरांचा काय प्रॉब्लेम आहे साहेब? एकदा एक्सप्लेन करायचंय. काय प्रश्न आहे? माईक अनम्यूट केला तर जास्त बेटर होईल साहेब. तुम्ही क्वेश्चन काय तुमच्या मनात? बघा, मी काय म्हणतोय की कोणत्याही कॅन्डलला डोजी कधी म्हणायचंय? की जिला वरच्या बाजूला शाडो आहे, खाली शाडो आहे, तिला डोजी म्हणा. ओके, दोन्ही बाजूला लाईन असेल तर डोजी. कलर कोणताही असू द्या, ग्रीन रेड मॅटर करत नाहीये. प्लेन कधी म्हणायचंय? एका बाजूला बिलकुल फ्लॅट आहे आणि एका बाजूला शाडो आहे. एका बाजूला बिलकुल फ्लॅट आहे आणि एका बाजूला शाडो आहे, त्याला प्लेन म्हणायचंय. जर खाली वरती दोन्ही बाजूला जर शाडो दिसत असेल तर त्या कॅन्डलला आपल्याला काय म्हणायचंय? डोजी कॅन्डल म्हणायचंय. वेदांत सर क्लिअर आहे का? काही डाऊट असेल तर माईक अनम्यूट करा, एकदा प्रश्न विचारा, म्हणजे अजून मला स्पेसिफिक उत्तर देता येईल तुम्हाला.
येस, तुम्ही तुमचा माईक अनम्यूट, 1 मिनिट, एकच मिनिट अनम्यूट करू शकतायत, माईक अनम्यूट करा. हॅलो येस साहेब, बोला. सर, याच्यामध्ये डोजी आणि प्लेन कॅन्डल तर कळले त्याच्यामध्ये, पण ओपन हाय आणि ओपन लो दोन्ही जर सेम असेल तर ती कॅन्डल कोणती, ते ही जरा डोज आपली एक्सप्लेन प्लेन ना, ते नाही का? ही प्लेन का असतं त्याच्या एक्झाम्पल म्हणजे मी त्याचे रिझन सांगितलं तुम्हाला. जसं आता बघा ही ओके, कॅन्डल आहे, ओके, ही प्लेन आहे का डोजी आहे? ती डोजी आहे. ही वाली ज्याच्यावर मी ठेवलेलं आहे कर्सर, एकच मिनिट, हा ती ती प्लेन आहे. प्लेन आहे. ओके, आता ही प्लेन हो. का बनली त्याचं कारण लक्षात घ्या. मी आता त्याचे ओपन हाय दाखवतो तुम्हाला. आता चेक ओके. करा, याच्या ओपन आणि हाय आणि लो चेक करा. दोन्ही पण सेम आहे. हा, कोणत्या तरी 2 व्हॅल्यू सेम राहतील. ओपन हाय सेम राहील किंवा ओपन लो सेम राहील. जेव्हा पण बघा ही आता ही पण प्लेन आहे बघा, याच्यात पण चेक करा ओपन हाय लो. हो, दोन्ही पण सेम आहेत. हा, कोणत्या तरी 2 व्हॅल्यू ओपनशी एक तर हाय मॅच होतो, एक तर लो मॅच होतो. ग्रीन असेल, ग्रीन कॅन्डल असेल तर ओपन आणि लो सेम असतो. रेड असेल तर ओपन आणि हाय सेम असतो. हे मी तुम्हाला सांगितलं. ओके, ठीक आहे. क्लिअर आहे सर. कधी कधी काय होतं, मी हे का रिझन सांगितलं, कधी कधी अगदी बारीक शाडो असतो बघा, इथं बघा एकदम छोटी शाडो आहे. आता नॉर्मली एखादा बघणार ना या 2:30 कॅन्डलला, तर तो एखाद्या वेळेस बोलेल की सर ही मला प्लेन वाटते. एखादा एकदम नॉर्मल व्यवस्थित बघणार तो बोलेल की सर मला थोडीशी खाली शाडो दिसते. कन्फ्युजन नको ना, की तिला मी डोजी म्हणू का हो प्लेन हो म्हणू. हो. तर मी काय करतोय, रिझन देऊन टाकलो. आता चेक करा, ओपन हाय लो तिघांपैकी 2 व्हॅल्यू सेम असेल तरच आपण तिला प्लेन म्हणायचंय. अदरवाईज थोडीही शंका असेल तर तिला डोजी म्हणायचं. बोला काय म्हणाल हिला, हो, प्लेन की डोजी? ती डोजी आहे. का? कारण की त्याच्या ओपन हाय आणि लो या 3 पैकी कोणतीही व्हॅल्यू ती मॅच झालेली मॅच होत नाही. नाही. सगळ्या वेगवेगळ्या आहेत. जर 2 सेम राहिल्या असत तर आपण तिला ठीक आहे. प्लेन म्हटलं असतं. बरोबर आहे. येस सर, क्लिअर आहे. क्लिअर आता? थँक्यू. येस. बाकीच्यांना अजून कोणाला काही शंका असेल ते विचारायचं. माईक अनम्यूट करू शकताय. बघा एवढी गोष्ट तुम्हाला जमायला लागली ना, तर याचा एवढा मोठा फायदा होणार तुम्हाला, की मार्केट पुलबॅक करतोय का ट्रेंड रिव्हर्स करतोय हे तुम्हाला चार्टवर ओळखता येईल. इव्हन आपण अजून आपल्या टूलवर पण जात नाहीये. मला ज्या रेंज फाइंड आउट बनवायच्या रेंज ना, तुम्हाला चार्टवर इथपर्यंत जमेल की मार्केट कुठपर्यंत पुलबॅक करू शकतो. मार्केट जेव्हा नवीन नवीन असा हाय मारतोय ना, तर मार्केट कुठपर्यंत पुलबॅक समजायचं आणि कधी ट्रेंड रिव्हर्सल समजायचं आहे, हे चार्टवर तुम्हाला मार्किंग करता येणार आहे. ओके, चलो परफेक्ट. आय होप आता याच्यात काही डाऊट नसतील. तर मी स्टार्ट करतोय, पुढे सरकतोय. आता बघा, आपण आज जी लेवल दिली होती ती लेवल मी एकदा कॅल्क्युलेट करून दाखवेल तुम्हाला, प्रोसेस सांगेल आणि मग बाकीच्या गोष्टी अजून आपण डिटेलमध्ये जाणार आहोत. पण लक्षात घ्यायचं, नॉर्मली मी वेबिनारमध्ये काय केलं होतं, डायरेक्टली आपण म्हणजे फ्रायडेची डेटा घेतला आणि मंडे साठी डायरेक्टली कॅल्क्युलेशन केलं होतं आणि आपण यूज काय केलं, क्लोजिंग यूज केली होती. मार्केटची क्लोजिंग यूज केली. जसं उद्यासाठी मला डेटा घ्यायचं, कॅल्क्युलेशन करायचं असेल तर मी काय करेल, मी अगदी सिंपल प्रोसेस करेल. मी आजची डेट घेऊन टाकेल आणि उद्यासाठी 21 तारखेच्या मार्केटचा ट्रेंड काय आहे, जर आपल्याला काहीच कन्फ्युजन नकोय तर डायरेक्टली मार्केटची क्लोजिंग, आजची क्लोजिंग आपण आपल्या कॅल्क्युलेशनला वापरतोय. हे केलं तरी अॅक्युरसी भेटते, पण कमी भेटते थोडीशी. माझा प्रयत्न काय आहे, की तुम्ही ते केलं तरी तुम्हाला प्रॉफिट भेटणार आहे. जसं आपण 400च्या वरती बाय म्हणतो, तो रॅली भेटून जाईल, तो वाद नाही आहे. पण मला काय पाहिजे, की बिलकुल बॉटमला या या रेंजमध्ये मला ट्रेड करता यायला पाहिजे. त्यासाठी थोडंसं डोकं लावायचं, जास्त डोकं लावायचं नाहीये. त्यासाठी पुलबॅक कुठं होणार आहे, मी कधी ट्रेड करायला पाहिजे, त्या रेंज मला एक्झॅक्टली पाहिजेत आणि रिव्हर्स कधी होणार आहे याच्यासाठी ना, आपण हा जी काही मी प्लेन कॅन्डलचा कन्सेप्ट दिलाय तो कन्सेप्ट आपल्याला वापरायचा आहे. तर ते मॉडिफिकेशन आता इथं काय आहे, की नॉर्मली आपण डायरेक्टली डेलीची क्लोजिंग टाकून नेक्स्ट डेची बाय सेल रेंज तर कॅल्क्युलेट करतोच, तर काही वाद नाहीये. पण आता आपण जेव्हा ट्रेनिंग घेतोय तर आपण एक प्रोफेशनल पद्धतीने मार्केटचा डेटा रीड करायला पाहिजे. तर तो डेटा रीड करण्याची प्रोसेस बघा, मी क्लोजिंग का वापरत नाही त्याचं कारण काय, की 3:30 वाजले म्हणून मार्केट तिथे आहे. जर अजून 15 मिनिटं मार्केट चाललं असतं तर मार्केटची क्लोजिंग मे बी वेगळी राहिली असती. जसं आज मार्केट या टायमाला इथं थांबलं, तर तिथं का थांबलं, तर टाइम झाला 3:30 म्हणून. जर मार्केटमध्ये एनएससीने ठरवलं की मला 4 वाजेपर्यंत चालवायचं मार्केट, तर ही क्लोजिंग ही नाही राहणार, 4 वाजता वेगळी राहील. मे बी अजून 50 पॉईंट खाली किंवा 50 पॉईंट वरती राहील.
तो टाइम संपल्यामुळे मार्केट ती प्राइस देतोय मला ते नकोय. मला मार्केटमध्ये प्रॉपर लोकांचा ऑर्डर फ्लो अनालिसिस करून मला मार्केटच्या नेक्स्ट डेची प्लॅनिंग करायची आहे. तर त्यासाठीची प्रोसेस आपण काय करतो, कसं करतो आपण ते पुढे बघणार आहोत. आजसाठी आपण काय केलं तो 2 मिनिटात मी सांगणार आहे. मी इथं बसलेलो आहे. 20 तारखेचा मार्केटचा डेटा आपल्याला पाहिजे. नॉर्मली मार्केट वरून खाली येतोय. आपण इकडे काय केलं तर बघा, तर लेवल मी कशी कॅल्क्युलेट केली तुमच्या समोर मी ठेवणार आहे. तर पहिले ते दाखवतो. म्हणजे ते तुम्हाला पण जमेल. तर 20 तारखेची रेंज मी कॅल्क्युलेट केलेली आहे. आपण ही आपण क्लोजिंग घेतली होती आणि मी तुम्हाला जे चार्ट मध्ये दिलेली बघा, येस ही डेट दिलेली चार्ट मध्ये. कुठं? टेलिग्राम ग्रुपला. टेलिग्राम ग्रुप तुम्ही सर्वजण चेक करतायत का? येस. बघा जवळजवळ 7:43 आसपास निफ्टी फॉर 20 एप्रिल 20 तारीख मार्केट ओपन होण्याच्या पहिले आपण लेवल काय दिलेली आहे की मार्केट इथं कुठंतरी आहे. इन केस मार्केट खाली आलं 323 पर्यंत आलं, ब्ल्यू लाईन काय आहे? पुलबॅक एरिया आहे. वरून मार्केट जर या झोन पर्यंत येतोय मी बाय करेल, मी अजिबात घाबरणार नाहीये. हा, जर इन केस या सेलिंग रेंज 259 277 या प्राइसचा खाली जर मार्केट टिकलं 5 मिनिटं, तर मात्र मार्केटला मी निगेटिव्ह कन्सिडर करणार आहे. का मी इथं बाईंग करायचं म्हणतोय? कारण की ऑलरेडी मार्केटचा ट्रेंड ऑफ दिसतोय. ह्या पुलबॅक करतोय, हे मध्ये मार्केट थोडंसं खाली येतंय, तर मला बाईंग ऑपॉर्च्युनिटी वापरायची आहे. इथून जर मार्केट खाली येत असेल तर मला इकडं कुठेही भेटू द्या मार्केट ब्ल्यू एरियात, मला त्याला बिंदास बाय करायचे. माझी रिस्क फार छोटी राहणार आहे. तुम्हाला नॉर्मली आता जेव्हा तुम्ही डायरेक्टली ट्रेड करायला आले असेल, तेव्हा तुम्ही आता ज्या या वीकला ज्यांनी रजिस्ट्रेशन केलं असेल, तर तुम्हाला कदाचित आजचा पहिला ट्रेड करायला हिंमत झाली नसेल की मार्केट हे वरून खाली आलं सर आणि मार्केट वरती गेल्यानंतर तुम्हाला वाटलं असेल मला ट्रेड करायला पाहिजे होता. ओके, पण हेच आपलं कन्व्हिक्शन आणायचं आहे की का मार्केट इथून खाली आल्यावर वरती का जाऊ शकतोय. त्याचं कारण काय? तर पहिले तिथं काही प्लेन कॅन्डल बनल्या असतील, त्याच्यावर आपण डिसायसिव्ह कॅन्डलची कंडिशन मी तुम्हाला शिकवणार आहे आणि तुम्ही स्वतः मार्क कराल. जर मार्केट आहे असं वरती वरती जातंय, तर हाय बनल्यानंतर मार्केट जर खाली पडायला लागलं तर कुठपर्यंत खाली येईल. जसा बघा हा हाय बनवला मार्केटने, वरती गेलं मार्केट कुठपर्यंत पुलबॅक करू शकतोय, वरती गेलं मार्केट कुठपर्यंत पुलबॅक करू शकतो, कोणत्या झोन मध्ये आपण बाईंग करायला पाहिजे याची प्लॅनिंग करण्याची प्रोसेस आपल्याला शिकायची आहे. तर पहिली गोष्ट, या ज्या लेवल होत्या त्या आपण ऍडव्हान्स मध्ये दिल्या होत्या, म्हणजे तुमचा कॉन्फिडन्स वाढण्यासाठी मी देतोय. मी ऍक्च्युअली कोणत्या टिप्ससाठी ही प्रोसेस करत नाहीये, पण ते तुम्हाला जमायला पाहिजे, तो कॉन्फिडन्स वाढायला पाहिजे. तर प्रोसेस ही आहे. आता बघा मार्केट ओपन झालं, पहिले 15 मिनिटं झालं मार्केट थोडस पहिले 5-10 मिनिटं म्हणून मी बोलतोय की 9:30 नंतर आपण ट्रेड करणार आहोत. पण पहिले 15 मिनिटात आपण बघितलं की मार्केट वरती पण गेलं, मार्केट खाली पण गेलं. थोडं न्यूज बेस होती मार्केटमध्ये. पहिले अगदी मार्केट असं वरती होईल 600-800 पॉईंट असं वाटत होतं आणि सकाळी सकाळी परत न्यूज फ्लो चेंज झाले, त्यामुळे मार्केट पूर्ण ते फ्लॅट किंवा थोडंसं निगेटिव्ह परत वरती असं मार्केट कन्फ्युज होतं. आणि पहिल्या 5 मिनिटाच्या कॅन्डलमध्ये ते आपल्याला कन्फ्युजन क्लिअर दिसत होतं की मार्केटमध्ये पॉझिटिव्ह वाटतंय, निगेटिव्ह वाटतंय, दोन्ही गोष्टी होत्या. थोडंसं मार्केट वरती गेलं. माझ्यासाठी या कॅन्डलने थोडंसं मला कॉन्फिडन्स दिला. येस, मार्केट माझ्या बाईंग रेंजच्या वरती क्लोज करतोय. एक पहिली गोष्ट आहे. आता इथून जर डायरेक्टली या पहिल्या 15 मिनिटाचा हाय मार्केटने वरती वरती ब्रेक केला असता, तर मला कळलं असतं की ठीक आहे मार्केट आता प्रत्येक जागेवर बाईंग करायला तयार आहे. पण ते न होता मार्केट डिप मारतोय तर मी काय एक्सपेक्ट करणार? मला माहित नाही पुढे काय होणार आहे. पण माझ्यासाठी महत्वाची गोष्ट काय की मी 9:30 नंतर मी लगेच कुठं पण बाय करत नाहीये. मी या रेंजमध्ये किंवा मार्केट पुलबॅक होऊ देणार. या ब्ल्यू लाईनचा जवळ मार्केट जेव्हा पण येईल, तेव्हा मी नक्कीच ट्रेड ट्राय करतो. का मी ट्राय करतोय? याच्यानंतर जर मार्केट रिव्हर्स पण झालं, तर रिस्क फार छोटी आहे. पण जर मार्केट पुलबॅक कंप्लीट करून मार्केट वरती गेलं, जर मी इथं 50 पॉईंटची रिस्क घेतोय, तर प्रॉफिट 200 पॉईंटचा भेटतोय. 1:3, 1:4 चे टार्गेट भेटतात. तर हा पहिला ऍडव्हान्टेज आहे. आणि तुम्हाला सांगतो कधी पण कोणताही ट्रेंड तुम्हाला हे कधी का कन्व्हिन्सिंग वाटायला पाहिजे लक्षात घ्या. जर मार्केटचा कोणताही ट्रेंड असू द्या, अप किंवा डाऊन, आता इथून मार्केट वरती वरती जायला लागलेलं आहे, सरळ वरती कधी जाणार नाहीये. तुम्ही कधी पण ट्रेडिंग करताना ही प्रोसेस लक्षात घ्यायची आहे की मार्केट वरती गेलं, जेव्हा आपण कधी एंट्री करतो, जेव्हा मार्केट हे कंटिन्युअस 2-4 कॅन्डल ग्रीन बनायला लागल्या का मग आपण बाय करतो. आणि आपण बाय केलं का मार्केट खाली पडतो, आपण घाबरतो. मग आपण बोलतोय की मार्केट माझ्या अगेन्स्ट काम करतोय. का?
काही तुम्ही मार्केटला अगेन्स्ट काम करायला चान्स देत आहेत. मग मी म्हणतोय की मार्केट जेव्हा माझा जर ट्रेंड अप आहे तर मी ग्रीन कॅन्डलला बाय नाही करणार आहे. जेव्हा रेड कॅन्डल बनेल तेव्हा बाय करेल. आपोआप मार्केट तुम्ही रेड कॅन्डलला जर बाईंग कराल, तुम्ही बाय कराल तर मार्केट वरती जायला लागेल. तर प्रोसेस तुमच्यामध्ये अपडेट होणं गरजेचं आहे. म्हणून बघा आपल्याला ट्रेड घेतल्यानंतर मार्केट वरती का गेलं की ग्रीन कॅन्डलला बाय केलं असतं, पहिले खाली आलं असतं, वरती गेलं असतं, काही हरकत नाही, त्याच्यात पण प्रॉफिट आला असं नो डाऊट. पण जी भीती असते तर प्रयत्न करायचं, पहिले आपण रेंज मार्क करूया आणि रेड कॅन्डल जेव्हा माझा ट्रेंड अप आहे तेव्हा, डाऊन ट्रेंड मध्ये बोलत नाहीये, ट्रेंड अप आहे तर मी प्रयत्न काय करतो की रायझिंग मार्केटमध्ये तुमचा जो ट्रेड असेल त्याला कंटिन्यू करायचा विचार करायचा. पण रायझिंग मार्केटमध्ये मध्ये मध्ये 3-4 कॅन्डल अशा कॅन्डल जेव्हा मार्केट येत असेल, या लाईन आपल्याला मार्क करता येतील, रेंज भेटतील, त्याची चिंता करू नका. पण मार्केट पडतंय ना, त्याला मला बाईंग अपॉर्च्युनिटी म्हणून पकडायचं. जर तुम्हाला बाकीच्या लोकांपेक्षा जे 90% लोक मार्केटमध्ये लॉस करतायत, त्याच्यात जर आपल्याला वेगळ्या जागेवर उभं राहायचंय, त्या 10% पैकी एक बनायचंय, तर सगळे जसं विचार करतायत तसं तुम्ही विचार करून चालणार नाहीये. तुम्हाला काहीतरी वेगळं विचार करायचा. मग तो कसा करता येईल ती प्रोसेस आपल्याला बघायची आहे. तर मार्केट हे वरती गेल्यानंतर परत खाली येतोय. तर मुद्दा काय की हा पुलबॅक करतोय की मार्केटने ट्रेंड रिव्हर्स केलं. याच्यासाठी स्किल आपल्याला डेव्हलप करावं लागेल. मी काय केलेलं आहे बघा, की जर मार्केट हे वरती वरती जात होतं, इथून मार्केट खाली आलं, मी रेड कॅन्डलला बाय मारायला तयार आहे. ब्ल्यू लाईन आपण मार्क केली होती, आपण पहिले दिलेली होती रेंज बघा, जवळजवळ 7:45चा. मी बाय केलं. जर मी इथं रॉंग झालो तर त्याची प्लॅनिंग तुमच्याकडे असेल तर तुम्ही ते करू शकताय. विदाऊट प्लॅनिंग जर तुमच्याकडे या सेलिंग रेंज नाही आहे आणि मार्केट खाली आलं, एक कॅन्डलला तुम्ही बाय मारलं, परत पुढची कॅन्डल जोरात 1-2 कॅन्डल जर रेड बनले ना, तुम्ही ट्रेड स्क्वेअर अप करून निघून जाल. आपण कुठेही ट्रेड घ्या, कुठेही ट्रेड घेतल्यानंतर तुम्हाला काय करायचंय, जर या सेल पॉइंटचा खाली मार्केट क्लोज झालं, लक्षात घ्यायचंय, या सेल पॉइंटचा खाली जर असं मार्केटने क्लोजिंग केलं, तर मग जर इकडे जर मी कुठेही बाईंग केली असेल तर त्याच्यातून एक्झिट पण करायचंय. लक्षात घ्यायचंय, लॉस पण बुक करता यायला पाहिजे. नाहीतर काय होतं, बघूया, वाट बघूया, वाटते, याच्याने काय होतं की तुम्ही थोडासा प्रॉफिट, इथून मार्केट थोडंसं वरती जाईल, थोडंसं 5-50 रुपये प्रॉफिट घ्याल, पण लॉसचा वेळेस मात्र मार्केट जोर जोरात खाली पडतंय आणि तुम्ही लॉस मध्ये थांबतायत. हे नको व्हायला. जेव्हा पण ट्रेडिंग सुरू करायची, अजून 8 दिवस मार्केटला ऑब्झर्व्ह करा, सगळ्या गोष्टी घ्या, कॉन्फिडन्स वाढू द्यायला लागल्यास. पण जेव्हा सुरू कराल, मी ट्रेड करतोय मार्केटमध्ये, आपण ज्या रेंज आपण ऍडव्हान्स मध्ये प्लॅनिंग करतोय त्या रेंजच्या अगेन्स्ट, मी जर इकडे कुठे बाय, म्हणजे मी कॉल बाय करू दे, फ्युचर बाय करू दे, इक्विटी स्पॉट बाय करू दे, काही ट्रेड घ्या, माझा व्ह्यू बायस मार्केटमध्ये अप आहे, मी तो ट्रेड घेतलाय, ऑप्शनच्या काही स्ट्रॅटेजीनुसार ट्रेड घेतलाय. ट्रेड मी कंटिन्यू कधी करेल, जोपर्यंत मार्केट माझ्या डाऊन ट्रेंड मध्ये सेल पॉईंटच्या खाली जात नाही. इथं मार्केटने 4 तास पण टाइमपास केला तरी मी घाबरत नाहीये. साइडवेज मार्केटमध्ये आपला पैसा कसा वाचवायचा ते पुढे सांगेल. पण मुद्दा आहे की मार्केटने जर ट्रेंड रिव्हर्स केला तर तुम्ही कोणती ऍडजस्टमेंट शिकून घ्या, काही करून घ्या. जर मार्केट तुमच्या अगेन्स्ट चालू आहे, डेल्टा तुमच्या अगेन्स्ट असेल ना, तर लॉस होणारच असतो मार्केटमध्ये. आणि म्हणून आपण जास्तीत जास्त फोकस मार्केटमध्ये ट्रेंड अनालिसिसवर करणार आहोत. तर पॉइंट लक्षात घ्यायचा आहे की मार्केट जेव्हा, नाही तर काय होईल की सर तुम्ही बोललेला आहात की मार्केटचा ट्रेंड अप आहे आणि वरून मार्केट खाली येते, वरून मार्केट खाली येतं, रेड कॅन्डलला बाय मारायचे म्हणून मी बाय मारत गेलो आणि एकाच दिवशी मार्केट 200-300 मार्केट खाली खाली जात होतं आणि मी ऍव्हरेज करत गेलो. ऍव्हरेज आपण कधीच करत नाही. जे काय ट्रेड करायचे तो ट्रेड घेतला, 1-2-5 प्लॉट जे काय असेल ते ट्रेड घेतला. टॉप लॉस आपला, एक्झिट पॉइंट क्लिअर आहे. जर माझा व्ह्यू अप आहे, सेल पॉइंटचा खाली जर मार्केटने क्लोज केलं तर जो काही लॉस असेल त्या लॉसला बुक करायचंय, स्ट्रिक्टली एक्झिट करायचंय. त्यानंतर हवं तर मार्केट इकडून वरती निघून गेलं ना तरी चालेल, काही फरक पडत नाही. पण तुम्हाला तो डिसिप्लिन आणणं गरजेचं आहे. जसं आपण बोलतो ना, प्लान क्लिअर असायला पाहिजे, डिसिप्लिन आपल्याला पाहिजे. तर प्लान आहे की मार्केट जेव्हा अप ट्रेंड मध्ये आहे तर प्रत्येक डीपला मला बाय करायचं. जेव्हा जेव्हा मार्केट डीप मारेल तेव्हा मी त्या ट्रेडला बाय करायचा प्रयत्न करेल. फायदा काय, जेव्हा मी डीप मध्ये ट्रेड करेल तिथं साइडवेज पण झालं, पण मार्केट जेव्हा वरती चालेल ना तर प्रॉफिट चांगला भेटेल. नाही तर काय होतं, हाच ट्रेड आहे, तुम्ही जर इकडे कुठेतरी बाय करून घेतलं ना तर इथून मार्केट, हे जे टाइम आहे ना, या टाइमात तुम्हाला 1 रुपया प्रॉफिट दिसत नाहीये. मग नुकसान काय,
नुकसान हा आहे की तुमचं मेंटल स्टेट खराब होतं, की तुम्हाला वाटतं की मार्केट वरती अख्खी दुनिया प्रॉफिट कमवते, मार्केट वरती वरती जात होतं म्हणून मी ट्रेड घेतला आणि मी ट्रेड घेतला आणि मार्केट साईडवेज होतंय आणि अल्टिमेटली मला खाली खाली जाते, लॉस करतो. मग काय होतं की जसं तुमच्या बाईंग रेंजच्या वरती थोडंसं मार्केट निघालं, आपण बोलतो की अरे 2-3-4 तासापासून ट्रेड घेतला होता, प्रॉफिट भेटत नव्हता, आता ₹1000 ₹2000 जाऊ दे स्क्वेअर अप कर. आपण स्क्वेअर अप करतो आणि मार्केट पळायला लागतं. त्याचं कारण काय आहे की तुम्ही काय करतात की मार्केटची मुवमेंट झाल्यानंतर एंट्री मारतात आणि मग मार्केट जेव्हा वरती किंवा साइडवेज मार्केट होतं, तर तुम्हाला प्रॉफिट बुक होण्याच्या पहिले तुमचा जो टार्गेट असेल त्याच्या पहिले मार्केट थकणार आहे, थोडं साइडवेज होऊन जाणार आहे. म्हणून आपल्याला काय करायचंय, मार्केटमध्ये जर नवीन ट्रेड घ्यायचा आहे, ऑलरेडी जर ट्रेड घेतला गेला, सर आजसाठी सगळ्यात महत्वाचा पॉईंट आहे. ऑलरेडी जर मी ट्रेड घेऊन टाकला, मार्केट रॅली करतंय, माझं टार्गेट अजून आलेलं नाहीये, मी वेट अँड वॉच करेल. त्यानंतर मार्केट खाली येतंय, पुलबॅक करतो साइडवेज, मला वेट अँड वॉच कर, त्याला प्रॉब्लेम नाहीये. पण जर मी ट्रेड नाही घेतलाय आणि मार्केटमध्ये या कॅन्डलला असं मी कुठेतरी मार्केटमध्ये आलेलो आहे. मग तेव्हा आपण काय करायचं, आपल्याला काय वाटतं माहिती का, या 3-4-5 कॅन्डल जेव्हा बनतात ना, तेव्हा असं वाटतं की बस आता मार्केट याच्यानंतर वरतीच निघून जाणार आहे. 1 सेकंद मार्केटमध्ये जर आपण लेट व्हायला लागलो ना, असं वाटतं की सगळं सगळं सुटून जाईल माझा प्रॉफिट. जे आपण फोमो म्हणतात ना सगळेजण, थोडं एक फॅन्सी लँग्वेजमध्ये, फिअर ऑफ मिसिंग अपॉर्च्युनिटी. लक्षात घ्यायचंय, सगळं सुटून गेलं तरी फरक पडत नाही. मार्केट ट्रेड घेताना तुम्हाला तुमच्या कंडिशन नुसार काम करायचं. एकदा कळलं की मार्केट माझ्या रेंजमध्ये आहे, या ब्ल्यू लाईनच्या आसपास मार्केट आहे, मग ₹5 खाली वरती ट्रेड होतोय मॅटर करत नाहीये, मग ट्रेड करायचा आहे. पण जर तुम्हाला मार्केट असं असं एकदम वरती वरती पळताना दिसतं ना, आपण लक्षात जाऊ दे, पूर्ण वरती निघून गेलं तरी काही हरकत नाही, माझा ट्रेड मिस झाला, मी उद्या ट्रेड करून घेईल. पण असं तुम्ही केलं अर्ध्या तासानंतर, जेव्हा तुम्हाला वाटतं ना आत्ताच ट्रेड करायला पाहिजे, जर तुम्ही अर्धा तास ट्रेड नाही केला ना, तो जी प्राइस तुम्हाला भेटणार होती त्याच्यापेक्षा बेटर प्राइस अवेलेबल असते मार्केटमध्ये. पण प्रॉब्लेम आहे की तो अर्धा तास असं वाटतं की बस इथं ट्रेड करून आता लगेच प्रॉफिट बुक झाला असता. पण रिअलिटी आहे, जर तुम्ही कुठेही ट्रेड करून घेतला या अर्ध्या तासात, तुम्हाला थोडाफार प्रॉफिट दिसेल, पण तो एवढा असतो की आपण बुक नाही करू शकत. कारण की ऑलरेडी मुवमेंट झालेली असते. म्हणजे मला त्याच्याशी प्रॉब्लेम नाहीये की तुम्हाला मोमेंटम चेस करायचं असेल, करू शकतात. प्रॉब्लेम काय की तुम्ही मोमेंटम चेस करण्याचा तुमच्या माइंडमध्ये जेव्हा तो फिगर येते ना, त्याच्या ऑलरेडी मार्केट 70% मोमेंटम संपून टाकलेलं असतं आणि शेवटच्या 25-30% मुवमेंट बाकी असताना लोक एंट्री मारतात आणि मग ते थोडंसं त्याच्यानंतर टार्गेट टच होत नाही त्याच्या माइंडमध्ये जो फिगर आहे आणि मार्केट थोडा प्रॉफिट दाखवतो, परत खाली येतो, परत थोडा प्रॉफिट आणि मग तो पुलबॅक वगैरे करतो. एक्झिट चान्स नाही भेटत प्रॉफिटमध्ये. तर आपल्याला बेटर रिस्क रिवॉर्ड पण पाहिजे आणि आपल्याला एकदा आपण पुलबॅक मध्ये कुठं ट्रेड करतोय, त्याच्यानंतर जर मार्केट मोमेंटम करतोय ना, तर तुम्हाला प्रॉफिट मध्ये येण्याचे चान्सेस जास्त राहतात आणि एक डिसेंट चांगला मोठा प्रॉफिट तुमच्याकडे येऊ शकतोय. तर या पहिल्या अप्रोचला तुम्हाला मार्केटमध्ये चेंज करायचं आहे की पहिला बेसिक अप्रोच काय आपला, की मार्केटचा ट्रेंड ओळखून घेतला काही हरकत नाहीये. आता मला मार्केटला डीपला, जेव्हा मार्केट जसं आपण बोलतो ना बाय ऑन डीप, नुसतं बोलून काय फायदा आहे, तो करता यायला पाहिजे ना. तर ती प्रोसेस आपल्याला इथं फॉलो करायची आहे. हळूहळू त्या गोष्टी कळतील, तुम्हाला पण जमेल. पण कधी पण थोडं थोडं माइंडसेट कसा चेंज करायचा आहे, की मला जर सकाळी सकाळी मार्केटचा ट्रेंड कळून गेला की आज मार्केटचा ट्रेंड ऑफ राहील, काही हरकत नाही, ट्रेंड ऑफ झाला, ओके. तुम्ही ऑब्झर्व करायला लागल्यास फ्रायडेला पण जाऊन तुम्ही चेक कराल ना, आपण आता तुम्ही सगळेजण टेलिग्राम ग्रुपमध्ये आहात, फ्रायडेला जाऊन चेक करा. जसं मार्केट वरती गेलं, इकडे कुठेतरी ट्रेंड कन्फर्म झाला असेल, नॉर्मल ऑप्शन बाईंगचा ट्रेड तर मी इथं दिला पण जे हेजिंगची स्ट्रॅटेजी आहे, मी इथं वेट केलं आणि जवळजवळ 11 वाजता मी या कॅन्डलला ट्रेड देतो साहेब. का मी बोलतोय, की मला घाई नाही करायची. पुलबॅक होऊ द्या, मार्केट तिकडं येईल, आपल्याला आरामात ती प्रोसेस भेटेल आणि मग आपण ट्रेड करूया. एकदा इथं ट्रेड करू शकतायत. सेकंड टाइम ऑप्शनचा जो बाईंग ट्रेड आहे, तो मी या झोनमध्ये कुठेतरी ट्रेड दिलाय आणि मग मार्केट वरती जातोय. हे सांगायचा उद्देश काय, की ते हळूहळू करता करता होईल, लगेच होणार नाहीये. पण ती गोष्ट ज्या दिवशी जमली ना, तर तुम्हाला ट्रेड घेतल्यानंतर तुम्हाला कॉन्फिडन्स काय, सपोज दॅट मी इकडं कुठेतरी बाय केलं किंवा मी इकडं बाय केलं आणि मार्केट इथून खाली जाताना दिसलं, 2-4 कॅन्डल दिसल्या, तर मला वाटतं की एवढ्या जोरात एवढं खाली गेल्यावर लॉस होईल. तर मोठा लॉस डोक्यात येतो. होणार नसतो पण डोक्यात येतो. पण जर तुम्ही मार्केटमध्ये ट्रेंड कन्फर्म आहे अप साइड आणि मार्केट पुलबॅक करतोय आणि पडणाऱ्या मार्केटला तुम्ही बाय करतायत कुठं पण, एक्झॅक्टली लोला मार्केटमध्ये ट्रेड भेटणार नाही, लक्षात घ्या. तुम्हाला एक रेंजमध्ये 5-7 पॉईंट, 50 पॉईंट, 20-30 पॉईंटच्या रेंजमध्ये ट्रेड करावं लागेल.
पण जेव्हा तुम्ही या झोनमध्ये कुठेही ट्रेड करतायत तर इथून मार्केट जर उलटच गेलं तर रिस्क आपल्याला हाय माहितीये, टॉप लॉस एवढा आहे 60 पॉईंट 70 पॉईंट 50 पॉईंट जो काय असेल तर. पण इथून जेव्हा मार्केट रिव्हर्स होईल तर हा जो इथं ही जी मुवमेंट आहे ना, एवढी मुवमेंट तुम्हाला एक्स्ट्रा प्रॉफिटसाठी भेटणार आहे. कारण की जे 90% लोक लॉस करतात ते कधी येतील, ही पूर्ण प्रोसेस झाल्यानंतर इंडिकेटर वगैरे सगळं कन्फर्म जेव्हा करतात ना, तोपर्यंत ऑलरेडी मार्केट इकडे पोहोचलेलं असतं. तेव्हा तुम्ही ऑलरेडी एवढं गेन मध्ये असाल आणि मग तुम्ही मार्केट जेव्हा वरती जाता तर तुम्हाला वाटेल की अरे इथून मी रिस्क घेतली, माझ्या 1 3 3 टाइम 4 टाइम प्रॉफिट येतोय, मी प्रॉफिट बुक करू शकतोय. आणि तुम्ही प्रॉफिट बुक कराल त्याला पण प्रॉफिट दिसतो, पण तो का बुक करू शकत नाहीये? कारण की त्याचं पोट नाही भरत. त्याला वाटतं की अरे अजून वरती यायला पाहिजे, अजून 20-30-40 पॉईंट मार्केट वरती यायला पाहिजे, मार्केट जात नाही. जसं आज आपण बघितलं होतं की 24,500च्या आसपास मार्केटमध्ये क्लिअरली तिथं आपल्याला कॉल रायटर अवेलेबल होते. आणि मी पहिले सांगितलं होतं की 24,500च्या आसपास मार्केट आलं तर आपल्याला प्रॉफिट ट्राय करायचं, बुक करायचं. कारण काय की मार्केटमध्ये तिथे कॉल रायटरचा डेटा होता, तो रजिस्टर होता, न्यूज बेस पण मार्केटमध्ये होतं आणि म्हणून 24,500 क्रॉस नाही करणार याचा चान्सेस जास्त होते. या गोष्टी तुम्हाला जमायला लगेच नाही होणार, 2 दिवस लागतील, 8 दिवस लागतील. डेटा रीड करण्याची प्रोसेस, ऑप्शनचे रीड करण्याची प्रोसेस पण आपण याच्यात बघणार आहोत. आतापर्यंत मी जी प्रोसेस सांगतोय याच्यात जर काही तुमचे फॉलोअप क्वेश्चन असेल तर पहिले क्वेश्चन विचारा, मग मी पुढची प्रोसेस घेतो. येस, हे कसं जमेल हे हे शिकायचं आपल्याला, त्यामुळे त्याची चिंता करू नका. पण प्रोसेस आपण काय करतोय याच्यावर लक्षात घ्यायचंय. आज महत्वाची गोष्ट काय, मी कोणताही ट्रेड घेतला, तुम्ही कधी पण 2 दिवसानंतर घ्या, 8 दिवसानंतर, मला काही करायचं नाहीये. पण मुद्दा काय, जर तुम्ही ट्रेड घेतला, ऑलवेज विलिंग आहे, मार्केट जर खाली गेलं, रिव्हर्स झालं तर टॉप लॉस घ्यायचा आहे. पण टॉप लॉस छोटा राहणार आहे कम्पेअर टू प्रॉफिट, हे लक्षात घ्यायचं आहे. मी जर 40 पॉईंटचा टॉप लॉस घेतोय तर टार्गेट 100 पॉईंटचे भेटतील आपल्याला. तर या प्रकारे तुम्ही काम केलं तर तुम्हाला 3 टॉप लॉस पण गेले ना, तर एकच प्रॉफिट तुमचा लॉस सगळा भरून काढेल. फक्त आपल्याला फोकस करायच्या कन्सिस्टन्सीवर. ओके. आणि तुम्हाला मी सांगत काय होतं की मार्केट बघा, हा जो अप ट्रेंड आहे, ही जी रॅली ना, तर कधी पण लक्षात घ्यायचं आहे, जी इथून मार्केटने रॅली स्टार्ट केली असेल इथपर्यंत 500 पर्यंत, म्हणजे जवळपास मार्केट 24,200 पासून 300 पॉईंटच्या वरती गेलं, सरळ नाही गेलेले साहेब. एकदा खाली आलं, दोनदा खाली आलं, तीनदा खाली आलं, चारदा खाली आलं. ऑलमोस्ट याला पण जर पकडलं तर 5व्यांदा मार्केट 5 वेळेस मार्केटने पुलबॅक दिला आणि वरती गेलं 5 वेळेस. म्हणजे जवळजवळ तुम्हाला 4 ते 5 वेळेस मार्केटमध्ये चान्स होता रिएंट्री करण्याचा. ते एंट्री पॉइंट आहेत आपले. एकदा असं होईल की मार्केट हे वरती वरती पुलबॅक करून वरती जायचं बंद करेल आणि मार्केट शिफ्ट होऊन जाईल, ट्रेंड रिव्हर्स करून टाकेल. मग ते कसं ओळखायचं ते आपण उद्या बघणार आहोत. याच्यात काही डाऊट असेल तर विचारायचं. मोबाइल वर पण करता येईल साहब। ब्लू लाइन कैसे निकालना है, ब्लू लाइन निकालने के लिए बहुत सिंपल तरीका रहेगा। अभी मैंने आपको सर ये सिर्फ प्लेन कैंडल और डोजी कैंडल आपको एक्सप्लेन किया हुआ है। कल मैं और कुछ कंडीशन आपको एक्सप्लेन करूंगा और वहां से आपको डायरेक्टली ब्लू लाइन ड्रॉ करने का चार्ट से पता चलेगा। कल मैं वो पॉइंट कवर करूंगा सर, संदीप सर। कल नहीं, कल शायद कल अगर लिंक आ जाएगा तो कल करेंगे, नहीं तो परसों करेंगे। ठीक है, माइक अनम्यूट करू शकता साहेब। शायद शायद अगर कल पॉसिबल नहीं होता है तो परसों हम आधा घंटा एक्स्ट्रा लेंगे, इतना दो नोट कर लेना है। ठीक है, राकेश सर बोला साहेब। सर, जी डिसेसिव्ह कॅन्डल असते हाय जसं हा लो स्विंग लो आला तर आपण डेचा हाय पाहतो ना ग्रीन कॅन्डल. हॅलो. ते पुढे सांगायचं, स्विंग लो स्विंग हायचं बोलताय ना तुम्ही? हो हो. हा, ते उद्या परवा कव्हर करू आपण। ओके, येस, ठीक आहे, चालेल. बोलून घ्या, प्रश्न विचारून घ्यायला तुम्हाला, पण हा, बाकीच्यांना मला तोच कन्फ्युजन प्रश्न नको व्हायला। त्याचाच विचारायचा होता की जसा हाय आहे याचा आपण ती डिसेसिव्ह कॅन्डल राहिली तर ती आपण फर्स्ट डिसेसिव्ह कॅन्डल काउंट ग्रीन करतो. घेणार आपण, जर हाय असेल तर रेड कॅन्डल घेणार। हा, लो राहिलं तर आपण ग्रीन कॅन्डल, ती डिसेसिव्ह राहिली तर ती एक फर्स्ट कॅन्डल पकडतो डिसेसिव्ह. आणि बरोबर, त्याच्यानंतर जर 5-6 कॅन्डल जर डोजी आल्या तर त्या सेकंड सोडून द्यायची, दुसरी सेकंड पकडायची, त्याला काही टेन्शन घ्यायचं नाही। 5 येऊ द्या का 10 येऊ द्या। ओके. त्याच्यानंतर जी 6 कॅन्डल नंतर जी 7वी कॅन्डल राहील तर तिला सेकंड डिसेसिव्ह पकडायची की काय? सेकंड पकडायची, सेकंड पकडायची। ऑलरेडी एक भेटली होती ना आपल्याला पहिले। हो. पण सर, बॅक मी काल बॅक टेस्टिंग करताना एक 2 मार्चची काहीतरी तुम्ही लेवल पाठवली होती.
हा तर मी बघितलं तर एक कॅन्डल आली होती. त्यानंतर 6 कॅन्डल ते डोजी होत्या. त्याच्यानंतर मग तुम्ही ते सोडली फर्स्ट कॅन्डल आणि मग 6व्या नंतर जी फर्स्ट डोजी होती. अजून त्याच्यानंतर एखादी जी मागे घेतली असेल maybe. हा हो. तुम्ही ती जी फर्स्ट कॅन्डल होती ती सोडली होती. हा का आणि सोडली असेल कदाचित त्याचे एक परफेक्ट कॅन्डलचे एक कंडिशन असेल. मी सांगून देईल तुम्हाला. कधी कधी काय असतं इकॉनॉमी कॅन्डल जे आहेत ना या कायम कॅन्डलस्टिकच्या मागे मागे चालायला पाहिजे. कॅन्डलस्टिकचा डेटा जो पुढे चालायला पाहिजे. ओके तो एक कन्सेप्ट असतो तो सांगून देईल. अदरवाईज नाही सोडलं तरी काही फरक पडत नसेल. ओके. 2-5 रुपयाचा फरक पडतो काही एवढं मोठं चालेल. टुडेज पेपर ट्रेड वेदांत सरांनी केला. ओके 350 चा आपण जो कॉल होता 99 आणि मार्केट गेलं वरती 140 ला. ओके तर ऑलमोस्ट 140 पॉईंट. यस सर. बघा सर हे होतील वेदांत सर एखादा टॉप लॉस आपला पण जातो. तुम्ही ऑब्झर्व केलं असेल ना तर आता सपोज 160 पॉईंट आपण जर कमवले तर तुम्हाला कधी 40 पॉईंटचा टॉप लॉस जाईल 50 पॉईंटचा टॉप लॉस जाईल. आपल्याला फोकस काय करायचं माहितीये का? फोकस हे करायचं आहे की कधीतरी 1-2 दिवस खराब येतील. त्याच्यानंतर पण चांगल्या दिवसाला आता फ्रायडेला पण अशीच रॅली भेटली. फ्रायडेला पण आपण जो कॉल बाय केला त्याला पण चांगला 100-125 पण प्रॉफिट आलेला आहे. मुद्दा काय आहे की प्रॉफिटचे दिवस जसे येत आहेत ना तसे कधी ना कधी 1-2 दिवस खराब येतील. आपलं माइंडसेट त्याच्यासाठी रेडी ठेवा. एवढंच पॉईंट सांगतो बस. शैलेश सर बोला ना साहेब. माईक अनम्यूट करा ना बोला. किंवा क्वेश्चन विचारा. हे होतं आज जसं मार्केट पुल डाऊन करत आहे. फुल बॅक करते. आपण हा ट्रेड केव्हा प्लॅन करायचा जेव्हा कोणती एखादी ग्रीन डिसिजिव्ह कॅन्डल बनेल तेव्हा की आपल्या रेंजला आलं तेव्हाच. जसं पहिली गोष्ट समजा तर आज बघा मार्केट ते तुम्ही करू शकता की कधी कधी असं वाटतं ना की मार्केट हे वरून खाली येते वरून खाली खाली हा येते आणि डायरेक्ट खालीच गेलं तर मग असं वाटतं की उगाच मी बाय करून घेतला असं वाटू बरोबर शकतं ना माणसाला की बाबा नसतं घेतलं तर बरं ना. अल्टिमेटली हा पैसा हा पैसा रिअल पैसा लक्षात घ्या. जर इथून फिरून गेलं तर ते सगळ्यात भारी वाटतं. पण जर नाही फिरलं खाली गेलं तर आपल्या माइंडमध्ये तुमच्या माइंडमध्ये काय झालेल की यार मी नसता ट्रेड केला मला दिसत होतं मार्केट खाली पडतं मी का ट्रेड केला. ओके हे होणार आहे. मग त्याला सिंपल तुम्ही जसं बोललो की वरतून खाली येतंय येऊ द्या. ऍटलीस्ट एक कॅन्डल ग्रीन बनवू द्या. एवढं तर करू शकतो आपण. एक ग्रीन बनली मग ट्रेड करा. थोडस बेस भेट मार्केट कुठेतरी थांबलंय मग मी ट्रेड घेतला. नक्की ते करू शकतो. शैलेश सर तर डिसिजिव्ह कॅन्डलची वेट करायचा ना. डिसाइसिव्ह करा किंवा तिथं मार्केटने म्हणजे पडायचं मार्केट थांबलं का ट्रेड करा. माझं काय म्हणणं कधी कधी काय करतो की मार्केट असं पडतं बघा पडतंय 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 2-5 पॉईंट पडते 1-2 पॉईंट वरती तो परत खाली पडतो. जेव्हा पडतंय पडू द्यायचंय. पडायचं बंद करून मार्केटनं म्हणजे प्राइस रीड करताना तुम्हाला कळेल की पडायचं रीड करताना मग मार्केट परत 5 पॉईंट चढेल 3 पॉईंट पडेल परत 10 पॉईंट चढेल 5 पॉईंट पडेल असं वाढायची प्रोसेस स्टार्ट होईल मार्केटमध्ये. ती प्रोसेस दिसली तर ट्रेड करा किंवा मग कॅन्डल बघा की ऍटलीस्ट डिसाइसिव्ह कॅन्डल किंवा मार्केटने एखादी नॉर्मल कॅन्डल स्टिक मध्ये का असे ना एखादी मस्तपैकी ग्रीन कॅन्डल बनवली का मग ट्रेड करा अपसाइडला. एवढं करू शकता तुम्ही. तेवढा टाइम नक्की देऊ शकता त्याला काय वाद नाही. सर ओके सर. येस राकेश सर बोला ना. हां सर. तुम्ही हे जे लेवल काढले आहे, इथे जे दिसत आहे, ते आपल्याला विदाऊट ट्रेड फाइंडरनी का आपल्याला चार्टवर काढता येईल का? नाही बघा लक्षात आहे या तुम्हाला ब्ल्यू लाईन वगैरे चार्ट आपल्याला काढता येते. ब्ल्यू लाईन वगैरे काढता येतात बरोबर आहे. हो. आणि मी काही इंडिकेटर तुम्हाला देऊन टाकेल तुम्हाला त्याच्याने ती प्रोसेस जमणार आहे. पण एक्झॅक्ट लेवल कॅल्क्युलेट करायला आपला टूल वापरायचं लक्षात. ओके. म्हणजे विदाऊट ट्रेड फाइंडरने आपल्याला एक्झॅक्ट पॉसिबल लेवल झालं नाही असतं काढता. सर तर मीच ते केलं असतं पण मला ते पॉसिबलच नव्हतं म्हणून मी ती सिस्टम तयार केली लक्षात घ्यायचं. ठीक आहे. ओके, ओके. पण मी जेवढं शक्य असेल चार्टवर त्या सगळ्या गोष्टी चार्टवर सांगणार आहे आणि एक्झॅक्ट 370 388 ती एक्झॅक्ट प्राइस आपल्या सिस्टम नुसारच कॅल्क्युलेट होईल. ओके, ओके. म्हणजे त्याच्यासाठी आपल्याला सॉफ्टवेअर यूज करावं लागेल. यूज करा. येस. ओके. बघा लक्षात घ्या तुम्ही ना एकदा पहिले जे तुम्ही प्रॉफिट कमवायला लागले तुम्हाला एक माइंड क्लिअर ठेवणं गरजेचं की मला प्रॉफिट कमवायचंय का मला फक्त मार्केट शिकायचंय. अल्टिमेट जर तुम्ही महिन्याला 20,000 25,000 50,000 काही ना काही प्रॉफिट कमवत आहेत तर सॉफ्टवेअर कॉस्ट इज नथिंग. आणि नाहीच कमवते मग अर्थच नाही. मग सॉफ्टवेअर वापरलं काय नाही घेतलं काय काही मतलब नाही त्या गोष्टीचं. तर प्रॉफिट तुम्हाला अर्निंग करता येणं गरजेचं आहे हे माझ्यासाठी पहिलं महत्वाचं. ठीक. ओके. ठीक. येस. हॅलो संजय सर बोला ना साहेब. सर हे आज आमची पहिली बॅच आहे. हा येस. याच्यामध्ये डिसिजिव्ह कॅन्डल वगैरे हे अजून नाही आपल्याला साहेब तुम्ही चिंता करू नका. हे सगळे कन्सेप्ट उद्या परवा येतील. मी आता
जी प्रोसेस आज पहिल्या लेक्चर सारखंच मी ही पुढची प्रोसेस करतोय, चिंता करू नका. हा कारण बऱ्याच गोष्टी ह्या डिस्कस होत आहेत हा ते आता क्वेश्चन मध्ये तर काही काही क्वेश्चन त्याच्या माइंड मध्ये असं लोक विचारतात ना, म्हणून मी प्रयत्न करतो ऍक्च्युली नाही ते क्वेश्चन नाही घ्यायचे, पण मग त्यांना पण हा टाइम चांगला भेटतो ना, त्यामुळे विचारू द्या. तुम्हाला आपला टॉपिक आज जो आपण कव्हर केला त्याच्यात काही डाऊट असेल तुम्ही त्याचे क्वेश्चन विचारा. बाकी तुम्ही लागल्यास नोट करून ठेवा, कोणाचा क्वेश्चन तुम्हाला नाही कळला नोट करा, उद्या परवा 2-3 दिवसात त्या गोष्टी होतील. ओके चालेल. थँक्यू. येस साहेब, हेमंत सर बोलू बोलू शकताय. सर आज तुम्ही ट्रेड सांगितला 24,350चा तो घेतला होता मी, पण तुम्ही एक्झिट 140 ला लगेच सांगितलं 140 ला. नाही 140 ला मी काय बोललो, जर तुमच्या 103च्या आसपास जर बाय झालं असेल आपली जी रेंज होती बरोबर आहे, तर तिथून 140-150 ला एक रेजिस्टन्स राहील मार्केटमध्ये आपलं तिथं प्रोसेस. तुम्ही जर इंडिकेटर आपलं वापरत असेल त्याच्यानुसार तुम्हाला दिसेल. तो क्रॉस केला, तुम्ही लक्षात घ्या, तो क्रॉस केला तर डायरेक्ट टार्गेट वन जाईल असं पण बोललो होतो. हो येस. नाही पण कधी कधी काय होतं बघा मला बोला. एक्झिट हा मी बघा काही काही लोक आपले काही स्टुडंट काय करतात की डायरेक्टली 10 लॉट बाय मारतात आणि मार्केटमध्ये लगेच 20 पॉईंट भेटलं प्रॉफिट बुक करतात. मला त्यांच्यासाठी ती लेवल सांगणं गरजेचं होतं ऍक्च्युली. जास्ती लॉट घेऊन हे करतात. हा ते काही लोक करतात ना, तर त्यांना काय होतं म्हणून मी मोस्टली बघा आज मी थोडे जास्त मेसेज टाकले, तर काय कधी कधी मी अवॉइड का करतो तिथे जास्त डिस्कशन करायचं, की बाकीचे लोक डिस्टर्ब होऊन जातात कधी कधी नाही का. मग जो विचारतो त्याला मी टाकतो ऍक्च्युली, सगळं देत राहतो. पण मला मग काही लोकांनी सांगितलं होतं की सर ते सगळं तुम्ही सांगत राहिले तर आम्हाला पण फायदा होईल, तर मी टाकायचा प्रयत्न केला. पण मग बघूया आता रोज मी जसं वाटेल तसं मी टाकत राहील आणि बघूया जर त्याचा बेनिफिट सगळ्यांना जास्त होत असेल तर आपण ते कंटिन्यू करूया. अदरवाईज कोणता ट्रेड घ्यायचा, टार्गेट आपण राहिलेलं कसं थांबायचं, कधी निघायचं, तेवढे जे डिसिजन आपण रेग्युलर देतो तसे करूया. ओके थँक्यू. पराग सर बोला सर. बाय रेंज आणि सेल रेंज कशी कॅल्क्युलेट करणार? आपलं म्हणजे- कॅल्क्युलेशन वापरतो ना साहेब, सिटी अकॅडमीचे आपलं ट्रेड फंडर टूल इंट्राडेचं आपण वापरूया, ते उद्या परवा येईल कॅल्क्युलेशन मध्ये. पण सर ते सॉफ्टवेअर आहे का? हा आपलं कॅल्क्युलेशन आहे ना साहेब, युजर नेम पासून Software- आपण देतो त्याच्यानुसार. येस हा म्हणजे तुमचं ते आम्हाला वापरायला देणार असंच येस, ना? ते वापरायचं, त्याचं रिन्युअल राहील, ते ऑप्शनल गोष्ट आहे. तुम्हाला वाटलं तर ते करा, अदरवाईज मी चार्ट ट्रेडिंग जे शिकवेल त्याच्यानुसार काम करा. Okay. पण सर ते कधी सॉफ्टवेअर तुम्ही स्वतः डेव्हलप केले की येस सर, अवेलेबल? मी त्यातल्या प्रत्येक गोष्ट मी स्वतः डेव्हलप केलेली. म्हणजे मी ऍक्च्युली बघा लक्षात घ्या, ते कसं डेव्हलप झालं त्याचे कारण काहीच नाहीये. म्हणजे मी जेव्हा काम करायचो, म्हणजे आता तुम्हाला कसं वाटतं की बाबा मी कुठं बाय करायला पाहिजे, मग मी कुठेतरी मागचे सपोर्ट रेजिस्टन्स ड्रॉ करायचो वगैरे वगैरे, या गोष्टी आपण सगळ्यांनी केलेल्या आहेत. मी पण ते 2011-12 पासून 2-3-4 वर्ष ते करतच होतो. पण ते ऑलवेज कन्फ्युजन होतं. आपल्याला काय पाहिजे, क्लॅरिटी पाहिजे. मग मी ती प्रॉबिलिटी काय आहे मार्केटमध्ये, ती मी ऍक्च्युली वेव्ह थेरी वापरतो. वेव्ह थेरी म्हणजे मार्केटमध्ये जी वेव्ह थेरी चालते त्याच्यानुसार मी ऍक्च्युली गेलोच नव्हतो. आपण सायन्स स्टुडंट होतो, कम्प्युटर इंजिनिअरिंग करतोय आणि सायन्स बॅकग्राऊंड मध्ये होतो. तर जे मार्केटमध्ये जो फोर्सचा कन्सेप्ट आहे ना, फोर्स जर एवढा लावला तर कशा प्रकारे ते तरंग तयार होतील याचे एक एक्सपेरिमेंट असायचे. तर मी काय बघत होतो ऑलवेज, की जर मार्केट बघा, म्हणून माझं पुलबॅकवर फोकस होतो. मार्केट इथं आलं, इकडं किती जोरात बाईंग येईल, तर ही वेव्ह किती जोरात तयार होते, किंवा इकडं खाली पडतो तर किती बाईंग होईल, तर त्या प्रोसेसला मी इथं कॅल्क्युलेट करून, तर ती जी साईन वेव्ह कोसाईन वेव्ह जर तयार होतात ना, तर ती वेव्ह जर इथपर्यंत आली तर फेल कधी होणार आहे आणि ती क्रॉस झाली तर परत रॅली कशी कंटिन्यू करणार आहे, ते फॉर्म्युले आपण त्यात लावलेले आहेत. आणि म्हणून ते झोन तुमच्या समोर असतात, हे लक्षात घ्या. तर ते आम्हाला मिळू शकतात का? आपल्या कॅल्क्युलेशन मध्ये आहेत ना साहेब, आयडी पासवर्ड तुमच्याकडे, तुम्ही कॅल्क्युलेशन करा, ऑलवेज वापरू शकताय. नाही पण ते साहेब ते कसं डिस्क्लोज करणार सांगा तुम्ही मला, कसं शक्य सांगा. नाही तुम्ही काय तुमचे चार्जेस घेऊन सांगा ना सर आम्हाला, नो प्रॉब्लेम. नाही मग आपण 3000 रुपीज रिन्युअल करून ते वापरायला देतो ना सर्वांना सर. तुम्ही कोणत्याही स्टॉकला वापरा ना. तुम्हाला डायरेक्टली ते फॉर्म्युले समजून घ्यायचे असं म्हणणं आहे का तुमचं? हो. बघा काही लोकांनी दिलेले 2-2 लाख रुपये मागेच 2020 चा पूर्वी. तुम्हाला जर खरोखर तेवढा इंटरेस्ट आहे की नाही सर मला ते समजायचंच आहे लॉजिक सगळं, तर तुम्ही ऑलवेज वेलकम आहे, करू शकताय, त्याला काही प्रॉब्लेम नाही मला. आम्हाला हे द्या फक्त, म्हणजे तुम्ही तो सॉफ्टवेअर आहे ते तुम्ही हे रेंटवर देऊ शकता का, असं म्हणायचं मग तुम्हाला? मी तेच देतोय ना साहेब, तुमचा आयडी पासवर्ड देतो, कशासाठी देतोय तुम्हाला, ते बिंदास वापरा ना तुम्ही.
हो पण सर त्याला काहीतरी हे असेल ना, कालमर्यादा असेल ना. नाही मग रिन्युअल चार्जेस दिलेले आहेत ना आपण रेंटवर, जसं तुम्ही बोलताय त्याला हा. 2,000-3,000 रुपये नॉर्मल चार्जेस घेऊन तुम्ही वापरा ना. ओके सर, ओके. कशाला मोठी कॉस्ट पे करायची आपल्याला. ओके सर, थँक्यू. येस येस. आणि प्लस सर तुमची ऑफर जर स्मार्ट प्रॉफिट मध्ये अकाउंट उघडून हा ट्रेडिंग केलं तर त्याच्यावर डिस्काउंट देतात. येस, मी येऊन ते पण केलेलं आहे ना. जसं सपोज आपण काही ब्रोकरशी टायअप केलं, तुम्ही कुठेही ट्रेडिंग करतात तर तिथं महिन्याला 2-3 हजार रुपये काही ना काही ब्रोकरेज पे करताच आहेत. तर तुम्ही जर आपल्या ब्रोकरकडे ट्रेड अकाउंट ओपन केलं तर तिथं जे ब्रोकरेज जनरेट होतंय ते तुम्हाला आपण याच्यात रिन्युअल मध्ये ऍडजस्ट करून देतो. म्हणजे मला ब्रोकरेज मध्ये इंटरेस्ट नाही, तुमची कॉस्ट कमी करायची आहे, तर ते पण आपण करतोय नक्कीच. हॅलो सर. येस संजय सर, बोला ना. आजच्या ट्रेड बद्दल एक माहिती थोडी द्यायची होती. बोला ना, बोला. निफ्टीचा ट्रेड घेतला होता Yes. 24,350 कॉल. 300चा. हा ह्याच्यामध्ये रेंज होती 103 ते 131. ठीक आहे. तर मी जस्ट म्हणजे मॉनिटर करत होतो, कारण ज्यावेळेला मी मॉनिटर करायला चालू केलं त्यावेळेला त्याची जवळपास कॉस्ट 130च्या आसपास. 130. ज्यावेळेला 130. आता हा जो ट्रेड जो आहे तो बाय कुठल्या लेवलला करायला पाहिजे, कारण बघा लक्षात घ्या, तुम्ही जेव्हा बघणार ना, जसं मी बोललो की 103 पासून 130 सपोज, ठीक आहे. तर म्हणून मी तुम्हाला आता तेच पहिल्या वेळेस शिकवलं की मार्केट जर फॉल करतो तर पडू द्यायचंय जेवढं फॉल होतंय. आणि जसं तुम्हाला एक झोन भेटला की ब्ल्यू लाईनच्या आसपास आहे, ब्ल्यू लाईनच्या आसपास मग तो 125 चालू आहे, 120 चालू आहे, 115 चालू आहे, 110 चालू आहे, तुम्ही ट्रेड घेऊन टाकायचा आहे. ती रेंज म्हणून मी थोडी वाईट देतो. कधी कधी काय होतं की मार्केट डीप मारेल 103चा आणि मार्केट वरती निघून जाईल, आणि मी जर सांगितलं की 103 आणि 110 मध्ये बाय करा आणि मार्केट 115 चालू आहे, तो विचार तो माझ्या रेंजच्या बाहेर आहे, म्हणून तो ट्रेड सोडून देतो. तर पुलबॅक झाल्यानंतर आपल्याला तो ट्रेड करायचा ना, म्हणून मी रेंज मोठी ठेवलेली. आपले जे लोअर रेंज आहे त्याच्यात जेवढी जवळ घेतील तेवढं बेटर आहे, पण जे हायर रेंज ना त्याच्यापेक्षा जास्त महाग नाही घ्यायचं, एवढं लक्षात घ्यायचं. हायर रेंजच्या जवळ तुम्ही ट्रेड करू शकता मॅक्झिमम. दुसरं असं आहे की ज्या वेळेला म्हणजे टार्गेट 1 किंवा टार्गेट एक लॉट असेल तर टार्गेट 1लाच निघायचं. एक लॉट असेल टार्गेट 1लाच कम्प्लीट प्रॉफिट बुक करून टाकायचं. कारण बघा लक्षात घ्या, तुम्ही 10 ट्रेड कराल तर ऑप्शन बाईंग आपण जे करतोय ना, तर 10 ट्रेड मध्ये 8 ट्रेड वेळेस 8 वेळेस 9 वेळेस जे काय असेल ते टार्गेट 1 कम्प्लीट होईल. 5 वेळेस 6 वेळेस टार्गेट 2 जाईल. दरवेळेस टार्गेट 2 जात नाही, कारण की मार्केटमध्ये मोठी मुवमेंट व्हायला पाहिजे जेव्हा टार्गेट 2 किंवा डीप आल्यानंतर आपण जेव्हा बाय करतोय बॉटमला तर तो टार्गेट 2 भेटू शकतो. जसं आज टार्गेट 2 गेले, दरवेळेस टार्गेट 2 नाही भेटणार, कारण की मार्केटची तेवढी मुवमेंट रोज व्हायला पाहिजे, ते होणार नाही रोज, हे लक्षात घ्यायचंय. टार्गेट 1 मोस्टली दरवेळेस आपल्याला भेटणार आहे. तर एक लॉट वाल्याने तर टार्गेट 1च बुक करायचंय. दुसरा 2 लॉट किंवा मल्टिपल लॉट आहे त्यांनी काय करतात की टार्गेट 1ला 50% क्वांटिटी काढून घ्यायची आणि उरलेली 50% काय करायचं, टॉप लॉस ट्रेल करायचा आहे. तर टॉप लॉस ट्रेल करण्याची प्रोसेस आपण त्याच्यात देतो. मध्ये स्टॉप लॉस ट्रेल कसा करायचा हे थोडी इन्फॉर्मेशन पुढे येईल साहेब. येस येस, कारण की लक्षात घ्या, एकदा ट्रेड प्रॉफिट मध्ये आला नंतर त्याला लॉस मध्ये नाही जाऊ द्यायचं आपल्याला. येस. दुसरं असं एक आहे की जसं तुम्ही टेलिग्रामवर मेसेज दिला सकाळी 9:36 ला, आणि त्यानंतर ट्रिगर प्राइस जी आहे 9:54 ला मेन्शन केली की 103च्या आसपास आलेला आहे निफ्टी ट्रिगर ऍट 103. मग त्या मेसेजची म्हणजे सध्या जर समजा ट्रेड करायचं असेल फिजिकली तर त्या मेसेजची वाट बघायची का त्या नाही, एकदा तुम्हाला मी लक्षात घ्या, मी प्रयत्न काय करतो की मार्केट वरून खाली येते ना, तर तुमच्याकडे पण 2-3-5 मिनिटं असेल पाहिजे. मी पहिले बँक निफ्टी बघा, मी पहिले लेवल टाकून दिली तरी बरोबर आहे. माझा प्रयत्न काय की ही रेंज तुमच्या माइंड मध्ये, आपलं प्लॅनिंग सगळे आपण ऍडव्हान्स मध्ये प्लॅनिंग करतोय ना, तर जसं मार्केटला कन्फर्म होतं मी पहिले ट्रेड देतोय तुम्हाला. मी म्हणतो की बाबा या रेंज मध्ये मार्केट आलं का आपल्याला बाईंग करायचंय, ही प्लॅनिंग आहे. कधी कधी असं होतं, जसं सपोज दॅट की आपण रेंज दिली पण मार्केट त्या रेंजच्या बाहेर आहे ऑलरेडी. जसं मी बोललो 103-130 ला बाय करायचं, मार्केट 150 चालू आहे. याचा अर्थ मी असं बोलत नाही की 103 ला बाय झालेला आहे, 150 चालू आहे मान्य आहे, डीप मारल्यावर बाय करणार आहे, हा पॉईंट लक्षात घ्या. नाही तर काय होतं, जसं मी बोललो ना की आपण मार्केटच्या रॅली चेस करत नाही, वरती चालू आहे ना आपल्याला कळलं की आपल्याला बाय करायचं आहे. या दिवशी पण बघा फ्रायडेला तुम्ही ऑब्झर्व कराल ना, मी इथं जेव्हा ट्रेड दिलेला होता ना, तर रेंज डाऊन होती आपली, आपण वेट करणार, मार्केट पुलबॅक करतो आपल्या रेंज मध्ये, तो तेव्हा ट्रेड करणार. जर नाही आला तर पुढचा ट्रेड दिला जातो, लक्षात घ्यायचं. ऍटलीस्ट अप्पर रेंज आहे ना, वरची रेंज
त्या वरच्या रेंजला मार्केट टच करेल तेव्हा आपण ट्रेड घेतोय. ऍटलिस्ट वरच्या रेंज जसं 103 130 आहे, 103च्या आसपास तरी मार्केट आलं असेल 130ला 125ला, तेव्हा मग आपण समजतो की यस तिथपर्यंत मार्केट आलं होतं आणि कॅन्डल ग्रीन बनते म्हणजे मार्केट ऍटलिस्ट आपल्या रेंज मध्ये घुसलंय. आपण ट्रेड दिल्यानंतर मग आपण ट्रेड करू शकतो. ठीक आहे. हे तुम्ही 2-3 दिवस काम करता करता तुम्हाला काही ना काही डाऊट येतील. ते इव्हन दो लागल्यास लाईव्ह मार्केटला फोन करा, तर ते करता करता तुमचे ते प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. हॅलो. येस साहेब, वेदांत सर बोला. सर आज बँक निफ्टीसाठी तुम्ही एक ट्रेड जो सांगितला होता त्या बाईंग झोन मध्ये, आय करेक्ट. थिंक 639च्या जवळपास 649 का 639च्या जवळपास घ्यायला सांगितलं होता. ओके. सो त्याच्यामध्ये म्हणजे मला जस्ट नाही, हे विचारायचं होतं की मी 570च्या बोलताय ना तुम्ही, 56 700च्या बोलतायत ना वाटतं. हो 56 700 बँक जास्त. निफ्टीचा होता. एकच मिनिट. हा, 56 700 हा बरोबर. पहिलेच दिला सर 56 700चा. येस हा होता बरोबर. येस. हो हो. सो मी ते रेंज फॉलो करत होतो. तर ह्या रेंज मध्ये जसं बाईंग रेंज 695 सांगितले ना, तर तिथे त्याच्या खाली आल्यानंतर मी तिथे म्हणजे त्याच्या नियर बाय तिथे बाय केला मी तिथे. येस. आणि तुम्ही त्याचा स्टॉप लॉस हा नाही आय थिंक दुसरा होता. त्याचा स्टॉप लॉस 599 सांगितला होता पहा. ओके. ओके. तर स्टॉप लॉस मी तो 599 ठेवला. तर स्टॉप लॉस माझं तिथे हिट झालं तिथे. ओके. काही प्रॉब्लेम नाही हिट झाला म्हणून तिथे. पण त्यानंतर मी पुन्हा तो ऑब्झर्व्ह करत होतो. तर त्यानंतर 599 क्रॉस करून पुन्हा तो 615-20 पर्यंत गेला. तो क्वेश्चन असा होता, मग स्टॉप लॉस हिट केल्यानंतर पुन्हा मार्केट 20 पॉईंटनी वरती गेल्यानंतर परत नाही चेस करायचं त्यावेळेस पहिली गोष्ट. तिथं हा. हा तोच परत क्वेश्चन होता की एकदा टॉप त्यावेळेस लॉस तिथे जर बाय हिट करायचं झाला, की नाही. एकदा जर टॉप लॉस हिट झाला तर परत ओके. त्याला आपण चेस करायचं नाही. आपण बघा, आपण जेव्हा आपण ओव्हर ट्रेडिंग कमी करायचं म्हणतो म्हणजे दिवसातून एकच ट्रेड करतो 90% टाइम, दुसरा ट्रेड तर करतच नाही. जसं आपण ओके. बघा आज सकाळी सकाळी ट्रेड घेतला, सिंगल ट्रेड आहे, हो. प्रॉफिट बुक झाला, विषय संपतोय. जर करायचं असेल तर सेकंड ट्रेड होईल आणि जर टॉप लॉस हिट झाला त्याच्यानंतर तर त्या लेवल नाही दुसऱ्या लेवल आपण जनरेट करू लागल्यास पण परत परत आपण त्याच्यात ट्रेड करतच नाही कोणत्याच परिस्थितीत. ओके. ठीक आहे. गॉट इट. पहिली गोष्ट. ठीक. दुसरी गोष्ट, कधी कधी ऑप्शन मध्ये असं होईल तुमच्या जवळ की जसं आपण हा ट्रेड घेतलाय 630चा टॉप लॉस दिलेला आहे. मार्केट 631चा लो मारला, मार्केट वरती गेलं, टॉप लॉस वाचून गेला. 629चा लो मारला, मार्केट वरती गेलं, टॉप लॉस चालला गेला. बरोबर आहे. बरोबर. हे होणार असं. म्हणून आपण काय करतोय की या मिस्टेक नको व्हायला म्हणून आपण काही या रेंज देतोय की तुम्हाला ऑप्शन बाईंग दिलेली आहे. टॉप लॉस तुमच्या माइंड म्हणजे तुम्हाला कुठं जायचं नसेल, काही कामाला नाही तुम्ही इकडे तिकडं, तर तुम्ही तुमच्या माइंड मध्ये टॉप लॉस ठेवा की माझा टॉप लॉस 630 आहे. मी इकडे बाय मारलाय कुठं पण, आता सेलिंग रेंजच्या खाली जर मार्केट क्लोज झालं तर मग मार्केट 630ला असू दे का 640ला असू दे की 650ला असू दे, निघायचंच आहे. स्पॉटची ओके. रिव्हर्सल इम्पॉर्टंट माझ्यासाठी. जर स्पॉट मध्ये मला रिव्हर्सल भेटला तर व्हॉट एव्हर द प्राइस ऑप्शनची जिथं असेल तिथं आपण एक्झिट करून टाकायचं. जर तुम्हाला ते पॉसिबल असेल तर ते करा. जर असं काम आहे की सर मी ट्रेड घेणार आणि माझं लक्ष राहणार नाहीये, मग टॉप लॉस लावून द्या. एखाद्या वेळेस तसं होऊ शकतं की आपण जो टॉप लॉस देतोय मार्केट 2 रुपयाने 1 रुपयाने वाचून देईल किंवा एखाद्या रुपयाने तो घेऊन टाकेल. म्हणून आपण ऑलवेज क्लोजिंग बेसिसचे टॉप लॉस वापरतो. पण जर तुम्हाला तुमचं जे वर्किंग नेचर त्यानुसार जे पॉसिबल नाही क्लोज मार्केटचा बघायला, तर लावून दिला तरी 99% तो जाणार नसतो. पण इन केस गेला तरी चिंता करायची नाहीये. एकदा तो ट्रेड करायचा आहे, मल्टिपल टाइम ट्रेड करायचं नाही. ओके सर. ठीक आहे. आणि सर सेकंड क्वेश्चन हा होता, स्विंग ट्रेडिंगला सुद्धा हे जे रेंज दिलेले आहेत सॉफ्टवेअर मध्ये, मी काल ते चेक केलं ते त्याच रेंज तिथे फॉलो करायचे स्विंग ट्रेडिंग साठी आणि सुद्धा. आपण जे इंट्राडेला फोकस करू, स्विंग साठी थोडं कॅल्क्युलेशन आपण वेगळं ठेवलं, कारण स्विंग मध्ये काही गोष्टी वेगळा डेटा बघावा लागतो की मार्केट ओके. ओव्हरनाईट गॅप अप गॅप डाऊन काय होणार आहे ते खूप मॅटर करतं नाही का. तर ठीक आहे त्यासाठी सर. स्विंगची थोडी प्रोसेस वेगळी आहे. मी थोडं नंतर एक्सप्लेन करून देईल लागलं तुम्हाला. ओके सर. ठीक आहे. इथं जे थँक्यू. ट्रेड घ्याल ते स्ट्रिक्टली इंट्राडे साठी घ्या. कारण की आता तुम्हाला असं वाटेल की बाबा मी इथं ट्रेड घेतला होता की हाच ट्रेड कंटिन्यू चालला ना आपला, चालला, नवीन हो ट्रेड सर. घ्यायची हो गरज हो. नाही. स्विंग ट्रेड आहे. काल जो ट्रेड होता फ्रायडेचा तो मस्त चालून गेला. पण प्रॉब्लेम आहे की 2 दिवसाचा गॅप होता. इथून मार्केट जर हो. 500 पॉईंट गॅप डाऊन झालं असं तुम्ही काय केलं असतं, इथून 500 पॉईंट वरती गेलं असं मी तुम्हाला बोलेल की वा वा किती पैसे कमवले बघा आपण ट्रेड घेतला होता. हे बोलणं सोपं आहे साहेब. बरोबर प्रॅक्टिकल आहे. रिअल आपल्याला काम करायचंय. पोर्टफोलिओ सिक्युअर असणं गरजेचं आहे.
म्हणून आता सध्या आपण इंट्राडेवर फोकस करतो, तर इंट्राडे साठी राहील. ते जी प्रोसेस आहे, रोज काही मार्केट उलट सुलट ओपन होत नाही, गॅप ऑफ गॅप डाऊन काय रोज होत नाहीये. वर्षभरातून 1 2 3 दिवस 5 दिवस होतील. पण त्यासाठी हेजिंग कशी करायची, आपण ते हेजिंग जेव्हा स्टार्ट करूया त्याच्यात ते बघतोय. याच्यात आपण तो पॉईंट इन्क्लूड नाही करणार. आपण जेव्हा हेजिंग मध्ये येऊ तेव्हा ते डिस्कस करूया. ठीक आहे सर, थँक्यू. आणि सर हे रेकॉर्डिंग आपल्या ग्रुपमध्ये भेटेल नाही? हा, आजची रेकॉर्डिंग पण पाठवून देईल तुम्हाला. आणि ऑलरेडी मागे ज्या रेकॉर्डिंग दिल्या त्या ऑलरेडी मी तुम्हाला पाठवले, काल परवाच पाठवले. चेक करा टोटल. हो सर, पाहिले त्या सुद्धा. ठीक आहे, थँक्यू सर. तर ह्या ज्या रेंज आहेत, हा, रेंज कशा आल्या हे कॅल्क्युलेशन आपण बघितलं नाही. हे कॅल्क्युलेशन करायची प्रोसेस उद्या तर नाही, पण परवा नक्कीच होणार. कारण जे रेकॉर्डिंग आहे त्याच्यामध्ये असं पाहिलं होतं, त्याच्यात दिलेलं आहे, रेकॉर्डिंग मध्ये एक्सप्लेन केलेलं आहे पूर्ण. रेकॉर्डिंग मध्ये जे एक्सप्लेन केलेलं होतं ते लास्ट डेची क्लोजिंग घेऊन आपण हे कॅल्क्युलेट केलं. नाही, रेकॉर्डिंग मध्ये क्लोजिंग घेऊन नाही. तुम्ही जर पहिले 2 सेशन पण बघितले रेकॉर्डिंगचे, जे सेशन 1 2 टोटल 9 सेशन दिलेले आहेत, तर पहिले 3 जर बघून टाकले तर तुम्हाला हे कॅल्क्युलेशन पण जमायला लागून जाईल. आता आपण पहिला घेतलाय, अजून 1 2 सेशन मध्ये तुम्हाला पण जमेल. ठीक आहे. चलो, तर ऑलमोस्ट प्रोसेस कंप्लीट झालेली आहे. आजचं सेशन मी क्लोज करतो. नेक्स्ट सेशन उद्या जर मी ठेवला तर उद्या कनेक्ट करूया, किंवा मी प्रॅक्टिस सेशन, आपण आता हे काही डेटा असेल, काही कॅन्डल वगैरे कसं ओळखायचं त्याची प्रॅक्टिस काही करायची असेल तर त्याच्यावर एक प्रॅक्टिस सेशन उद्या ठेवून देईल, जर मला वेळ नसेल तर. अदरवाईज मला वेळ मॅनेज झाला तर उद्या मीच घेईल, नाही तर मग परवा तर नक्कीच राहील सेशन. ओके, थँक्यू सो मच. सेशन क्लोज करूया आजचं. गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट. येस.